रायटिंग हे प्रश्नाच्या डिमांडनुसार असायला हवं. आता आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर डिमांड समजण्यासाठी आपल्याला कन्सेप्टवरती फोकस करावा लागेल. मग प्रीमध्ये आपण वाचलेला पॉईंट आणि आता जो शिकणारा पॉईंट यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. प्रीमध्ये आपण ऍज अ ऑब्जेक्टिव्ह मेथडने वाचतो आणि ज्यावेळेस आपण आता पाहणार आहे हे सगळं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मेथडने पाहिजे, बिकॉज ते लिहायचे आपल्याला. आणि आपण सगळ्या लिहिण्याचा विचार केला तर सर्व जेवढं काही ऍग्री बॉटनीचा पोर्शन आहे हा पूर्ण ऍग्री बॉटनीचा पोर्शन आपल्याला लिंक करत जायचंय. मग लक्षात घ्या आता लिंक करताना काय करायचंय. तर सगळ्यात फर्स्ट आपण जो पॉईंट घेणार आहे तो म्हणजे आपल्याकडे असणारा सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे त्याला आपण सेल सायटोलॉजी म्हणणार आहे. देन सेल बायोलॉजी वरती आपण डिपेंड पाहणार आहे पीबीआर, की त्याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहे की पीबीआरच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, त्या पीबीआर कशा प्रकारे रन होतं. पण पीबीआर रन होण्यासाठी आपल्याला बेसिकली लक्षात घ्या, तर पीबीआर रन करायचं असेल तर बेसिकली आपल्याला कशाकडे फोकस करावं लागेल, सेल बायोलॉजी. मग सेल बायोलॉजीमध्ये थोडक्यात काय पाहायचंय, सेलचं स्ट्रक्चर पाहायचंय आपल्याला, सेलचं फंक्शन पाहायचंय आणि त्या सेलमध्ये होणारं इव्हॉल्युशन. सगळ्यात मस्ट आपल्याला इव्हॉल्युशन आहे, बिकॉज इव्हॉल्युशन मध्ये सगळे चेंजेस होतात. लक्षात घ्या अजून मी सिलेबसकडे नाही चालू, फक्त आपण पाहतोय की काय पाहायचंय. सो सगळ्यात फर्स्ट आपण कोणता टॉपिक घेणार आहे, सेल बायोलॉजी. पेपर 1 पेक्षा पेपर 2 चा हा अँगल पूर्णपणे वेगळा आहे, पूर्णपणे वेगळा. इथे दोन अँगल आपल्याला समोर ठेवायचे. एक म्हणजे आपल्याकडे असणारा अनालिटिकल अँगल. अनालिटिकल अँगल मध्ये आपल्याला ते अनालाइज करायचंय की जी सेल बायोलॉजी आपण थेरॉटिकल शिकलो ती ते वापरायची कशी. आणि ज्यावेळेस आपण यांच्यामध्ये पीबीआर मध्ये आपण या पूर्ण कन्सेप्टचा वापर करू, हा सगळा आपला अनालिटिकल वे असणार आहे. मग लक्षात घ्या आता आपण घेताना क्वेश्चन पेपर पण घेणार आहे की जो रिसेंटली झाला आयोगाचा 25चा. त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की असेही काही प्रश्न आहेत की त्याला आपण अनालिटिकल मेथड म्हणतो. मग आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अनालिटिकल आणि थेरॉटिकल याच्यामध्ये फरक काय असतो. समजा मी म्हटलं व्हॉट इज द सेल, एक्सप्लेन देअर टाइप्स, किंवा त्यांचे मेकॅनिझम लिहा किंवा त्यांचे फंक्शन लिहा. हा प्रश्न थेरॉटिकल झाला की यामध्ये मी डिफाईन करेल, यामध्ये मी सांगेल की सेलचे टाइप्स कोणते आहेत, सेलमध्ये कोणकोणते ऑर्गॅनल्स आहेत, हे मी सगळं एक्सप्लेन करेन. पण समजा मी असं म्हटलं की पीबीआर मध्ये समजा एकदा पेडिग्री मेथड आहे किंवा आपल्याकडे मास सिलेक्शनची मेथड आहे, ही एक्सप्लेन करा. ही थेरॉटिकल मेथड नाही, ती आपल्याला प्रॉपर अनालिटिकल वेनेच जायचंय. मग लक्षात घ्या याचा अर्थ काय झाला, प्रश्नाच्या डिमांड दोन वेगवेगळ्या आहेत. जर आपण हा पूर्ण पहिला पार्ट पाहिला, हा पूर्ण पहिला पार्ट थेरॉटिकल आहे. इथे फक्त आपण थेरॉटिकल अँगल डेव्हलप करणार आहे आणि यांच्या बेसिसवरती आपण सेकंड पॉईंट काय पाहणार आहे, तर अनालिटिकल. सो आपल्याला हा सगळ्यात बेसिक पॉईंट आहे, हा समजला तर हा समजतो. आणि पीबीआरच्याही पुढे आपण गेलो तर आपल्याला एक पाहायला मिळतो प्लांट फिजिओलॉजी. आता लक्षात घ्या प्लांट फिजिओ हा पण आपला मल्टिपल अँगल आहे की ज्यामध्ये आपण थेरॉटिकल प्लस अनालिटिकल. कारण पीबीआर मध्ये जे काही इव्हॉल्युशन होईल, इव्हॉल्युशन मध्ये त्यांच्यामध्ये दोन चेंजेस पाहायला मिळतात, मॉर्फोलॉजिकल, अनाटॉमिकल. जर आपण मॉर्फोलॉजिकल चेंजेस पाहत असेल ते सर्व मॉर्फोलॉजिकल चेंजेस आपण कुठे घेणार आहे, प्लांट फिजिओमध्ये. लक्षात घ्या मी फक्त पॉईंट सांगतोय हायलाइट करून कोणकोणते पॉईंट पाहिजेत. देन आपण या प्रत्येक पॉईंटला डिकोड करणार आहे. डिकोड करून त्याच्यावरती प्रश्न कसा येतो तेही पाहणार आहे. इव्हन आयोगाने आतापर्यंत कसे विचारले तेही घेणार आहे. सो आपल्या आजच्या लेक्चरमध्ये फक्त सिलेबस डिकोडिंग चालेल. या सिलेबसला डिकोड काय करायचंय, कसं करायचंय, त्यामध्ये काय पाहायचंय. विनाकारण जे अनवॉन्टेड आहे तिकडे आपल्याला जायचंच नाही. जेवढं आपल्या सिलेबसमध्ये दिलंय, जेवढी प्रश्नाची डिमांड आहे, जेवढे आयोगाचे पीवायक्यू आलेत, इव्हन त्यांच्यामध्ये बॉडी, कन्क्लुजन आणि इंट्रो यांच्याच ओरिएंटेड हा सगळा सिलेबस पाहायचा आहे. मात्र लक्षात घ्या जर पहिला पॉईंट समजला तर ऑटोमॅटिक हा पॉईंट समजतो. आणि जर हे दोघेही पॉईंट समजले तर दोघांचं इव्हॉल्युशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि जर आपल्याला प्लांट फिजिओलॉजी समजला तर आपण यांच्यामध्ये ऍडव्हान्स सायन्स वापरून आपण पाहतो सीड टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, सीड टेक्नॉलॉजी. बिकॉज सध्या आपण पाहतो द पार्ट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. आज आपण ग्रीन रिव्हॉल्युशनचा पार्ट पाहिलं तर सगळं ग्रीन रिव्हॉल्युशन इथं बेसिकली डिपेंड आहे की ज्यामध्ये आपण हायब्रिडायझेशन पाहतो. मग आता हे हायब्रिडायझेशन करण्यासाठी आपल्याला अगोदर सेलचं स्क्रीनिंग करावं लागतं. आता स्क्रीनिंग म्हणजे काय, समजा मी कोणतीही सेल घेतली, समजा मी सपोटा सेल घेतली किंवा मी कस्टर्ड ऍपल सेल घेतली, इव्हन ते हॉर्टिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर असेल किंवा कोणतंही ऍग्रिकल्चर असू द्या. जर आपण कोणत्याही सेलमध्ये मॉडिफिकेशन करत असेल तर आपल्याला मॉडिफिकेशनसाठी आधी त्यांची सायटोलॉजी समजून घ्यावी लागेल. आणि जर आपण सायटोलॉजी समजून घेतली तर चेंजेस करता येतील हे समजून घ्यावं लागतं. आणि जर हे सगळं चेंजेस पाहिले तर ते चेंजेस कसे दिसतील याला आपण काय म्हणणार आहे, प्लॅन फिजिओलॉजी. आणि या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे आपला शेवटी काय असणार आहे, सीड टेक्नॉलॉजी. मी काय म्हणतो कळतंय. सो आपल्याला रॅन्डम स्टडी करायचंच नाहीये, आपल्याला सगळं लिंक करत जायचंय. आणि लिंक करत जाताना आपल्याला सगळे लिंकिंग जो पार्ट असणार आहे तो लिंकिंग पार्ट म्हणजे शेवटी या सगळ्यांचा मेन मोठं म्हणजे आपला एकच असणार आहे, तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. यांना विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लक्षात घ्या पीबीआर यांच्याच मेथड आहेत, देन सीड टेक्नॉलॉजी यांचीच मेथड आहे. प्लांट फिजिओलॉजी मध्ये आपण एक्झॅक्टली यांचा जो थेरॉटिकल अँगल आहे विथ द हेल्प ऑफ सेल बायोलॉजी तो आपण घेणार आहे.
हे समजलं का? आता ह्या 4 पॉईंटमध्ये आपल्याला काय काय पाहायचंय ते आपण डिकोड करूयात. मग लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहे की आपल्याकडे असणारा सेल स्ट्रक्चर. आता सेल स्ट्रक्चर पाहताना आपल्याला फक्त डिफाईन मध्ये पाहायचं की सेल काय आहे. आता जिथे जिथे तुम्ही हायलाईट केलेले हे प्रश्न आहेत आयोगाचे, या सगळ्या पॉईंटवरती आयोगाने आता रिसेंटली प्रश्न विचारलेत. जो आता आपला पेपर झाला आयोगाचा राज्यसेवेमध्ये ऍग्रिकल्चर ऑप्शनल, त्यामध्ये आयोगाने हे सगळे प्रश्न विचारलेत जिथे जिथे हायलाईट केलेलं आहे. मग बाकीच्या पॉईंटवरती पण प्रश्न आहेत, पण ते जुने प्रश्न आहेत. हे फक्त आपण रिसेंटली घेतलेत. मात्र लक्षात घ्या, सेल बायोलॉजीमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला पाहायचंय सेल स्ट्रक्चर. आता सेल स्ट्रक्चर मध्ये काय पाहायचंय? सिंपल आहे. पाहताना आपल्याला फक्त फील करायचंय. इमॅजिन करा तुम्ही सेल कधीतरी पाहिली असेल, आणि ज्यावेळेस आपण सेल पाहतो तर सेलमध्ये आपल्याला काही ऑर्गॅन पाहायला मिळतात, जसं की सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, इव्हन त्यांचा न्यूक्लियस आहे. इव्हन जर आपण न्यूक्लियसच्या आतमध्ये गेलो तर क्रोमोझोम्स आहेत, किंवा क्रोमोझोम मध्ये आपण न्यूक्लियोझोम पाहतो, किंवा डीएनए आरएनए आहेत. देन पुढे जाऊन ते प्रोटीन सिंथेसिस करतात. हा सगळा भाग म्हणजे काय झाला? द पार्ट ऑफ सेल स्ट्रक्चर. लक्षात घ्या मी काय म्हणतो, हे समजलं का? हे बेसिक झाले आपलं सगळ्यांचं. मग लक्षात घ्या, अवघड काहीच नाही. जे आपण 4 वर्ष डिग्रीमध्ये केलं तेच आपल्याला फक्त इथे कंपाईल करून विचारलंय. आणि कंपाईल करून विचारताना आयोगाने काय केलंय? विथ द हेल्प ऑफ थिअरी आपलं ऍप्लिकेशन काय असणार आहे. मग लक्षात घ्या, आयोग मोस्ट ऑफ प्रश्न विचारताना करंटच्या रिगार्डिंग विचारतो. मग सध्या मार्केटमध्ये आपण कोणतं धान्य पाहतोय, कोणतं क्रॉप पाहतोय, कोणतं फ्लोरिकल्चर क्रॉप आहे, कोणतं हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, कोणतं हायब्रिडायझेशन आहे, या सगळ्यांच्या रिलेटेड आपल्याला हे सेल बायोलॉजी पाहिजे. आणि यांच्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन करू शकतो ते आपण पीबीआर मध्ये घेणार आहे. आणि पीबीआर मध्ये मॉडिफिकेशनसाठी आपण मेथड घेणार आहे की ज्यामध्ये आपल्या जे काही जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ते आपण कंट्रोल करतो. लक्षात घ्या. सो सगळ्यात फर्स्ट आपलं सेल स्ट्रक्चर असेल. स्ट्रक्चर समजलं की आपल्याला त्यांचं काय पाहायचंय? फंक्शन. मग फक्त स्ट्रक्चर मध्ये एक पॉईंट महत्वाचा, तो म्हणजे त्यांचा मेकअप. समजा मी म्हटलं सेल वॉल, तर सेल वॉल कशापासून बनतं? सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, लिपिड आहे. जर मी सेल मेम्ब्रेन कडे गेलो तर त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन मध्ये मला पाहायला भेटेल फॉस्फरसचं कॉम्बिनेशन आहे. मग जर मी सेल्युलोज फॉस्फरसच्याही आतमध्ये गेलो तर मला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहायला मिळते. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या बाहेर मला बरोबर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहायला मिळतो. हा सगळा पार्ट म्हणजे काय झाला? स्ट्रक्चर. आणि जर मी या सगळ्या भागांचा विचार केला तर सेल वॉलचं फंक्शन काय असेल, देन सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय असेल, न्यूक्लियसचं काय असेल, देन आपल्याकडे असणारा गॉल्गी बॉडीचं काय असेल, ईआरचं काय असेल. आता आपण बॉटनीचा पार्ट पाहतोय म्हणजे आपल्याला इथे प्लांट सेल पाहिजे. मग प्लांट सेल मध्ये व्हॅक्युअल असतो, मग व्हॅक्युअलचा रोल काय आहे? हा सगळा पार्ट म्हणजे काय झाला? स्ट्रक्चर. आणि जर स्ट्रक्चरचा आपण हा सगळा रोल पाहिला तर तो म्हणजे त्यांचं काय झालं? फंक्शन. आता स्ट्रक्चर आणि फंक्शन नुसार आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे सेल सायकल. आता सिंपल आहे. समजा ही माझ्याकडे सेल तयार झाली, हे सेलचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसते, यांना काहीतरी फंक्शन आहे. आता हे फंक्शन स्वतःच डिव्हिजन करेल, याला सेल डिव्हिजन म्हणतात. आज आपण सेल डिव्हिजनचा विचार केला तर सेल डिव्हिजन सेल सायकल फॉर्म मध्ये कम्प्लीट होतं, की ज्यामध्ये आपल्याला G1 फेज पाहायला मिळते, G2 फेज. हे सगळं झाले बरं का आपलं. हे सगळं आपण 4 वर्ष शिकलोय किंवा आता आपण हे प्रीला वाचलेलं आहे. आज आपण या सगळ्यांचा विचार केला तर सेल सायकल हे आपण अशा फॉर्म मध्ये पाहतो. पहा, सर्क्युलर फॉर्म मध्ये आपण सेल सायकल ड्रॉ करतो, की ज्यामध्ये आपण सगळ्यात मोठी फेज कोणती दाखवतो? तर आपल्याकडे इथे G1 फेज आहे, इथे आपण यस फेज दाखवतो, इथे आपण G2 फेज दाखवतो, आणि ही आपली यम फेज असते, की ज्या यम फेज मध्ये इथे अजून एक फेज असते त्याला आपण G0 फेज म्हणतो. आज आपण या सगळ्या फेजचा विचार केला तर लक्षात घ्या, ही एक लाईफ सायकल आहे. समजा मी एक सेल असेल तर मी स्ट्रक्चर दिलं, मी फंक्शन दिलं, पण मला रिप्रोडक्शन द्यावं लागेल. आणि जर मला रिप्रोडक्शन द्यायचं असेल तर रिप्रोडक्शन म्हणजे माझ्या मल्टिपल कॉपीज, आणि माझ्या मल्टिपल कॉपीज कोण बनवतं? सेल सायकल. लिंक समजतंय का? सो आपण सगळ्यात फर्स्ट स्ट्रक्चर, फंक्शन, देन त्यांचं रिप्रोडक्शन किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन. सो त्यांच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण काय पाहतोय? सेल सायकल. मग सेल सायकल मध्ये आपल्याला महत्वाची यम फेज. मग यम फेज मध्ये पुन्हा 2 पॉईंट आपण कव्हर करणार आहे. एक म्हणजे मायटोसिस, दुसरा म्हणजे मिओसिस. मायटोसिस मध्ये आपल्याला जेनेटिक डायव्हर्सिटी पाहायला मिळत नाही, म्हणून इथे ट्रॅडिशनल व्हरायटी कॉन्स्टंट राहतात. आपल्याकडे असतात काही ट्रॅडिशनल व्हरायटी, आपल्याला गावरान व्हरायटी म्हणतो. पण जर आपण मिओसिसचा विचार केला तर मिओसिस मध्ये आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतं. आणि मिओसिस मध्ये जेनेटिक व्हेरिएशन झालं की जी काही प्लॅनची बायोडायव्हर्सिटी आहे ती इथून क्रिएट होते. आणि एकदा ही डायव्हर्सिटी क्रिएट झाली की डायव्हर्सिटीला आपण चेक हे कशा थ्रू करतो? तर पीबीआर थ्रू. हे समजलं का? हे सिंपल पॉईंट आहे. देन पुढे या. पुढे आपल्याला पाहिजे सिंथेसिस, स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ जेनेटिक मटेरियल. आता हा पॉईंट थोडासा वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये एक फेज आली पहा, यस. यस म्हणजे सिंथेसिस फेज. सिंथेसिस मध्ये आपल्याला डीएनए आरएनए पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, समजा आपण आता तुमचं जॉग्राफी चांगलं असेल, जर आपण जॉग्राफी मध्ये गेलो आपल्याला एक थेअरी पाहायला मिळते, बिग बँग थेअरी. जर आपण बिग बँग थेअरीचा विचार केला तर आपल्या अर्थवरती सगळ्यात पहिल्यांदा सेल पाण्यात तयार झाली. ज्यावेळेस ही सेल अँफिबियन झाली किंवा हळूहळू टेरेस्ट्रियल झाली, देन आपण त्यांचं फॉर्मेशन प्लांट मध्ये पाहतो. जर त्यांचं फॉर्मेशन प्लांट मध्ये झालं तर हे प्लांट मध्ये सगळ्यात फर्स्ट एकच प्लांट झालं असेल,
त्या प्लांटमध्ये नंतर डायव्हर्सिटी क्रिएट झाली. डायव्हर्सिटी क्रिएट होऊन आपण नवीन नवीन प्लांटचं व्हॅरिएशन पाहिलं. तर आपण सगळ्या व्हॅरिएशनचा विचार केला तर व्हॅरिएशन इथे पाहायला मिळतं, सिंथेसिस. मग सिंथेसिस मध्ये व्हॅरिएशन का? बिकॉज त्यांच्यामध्ये आपण चेंजेस पाहतो डीएनए मध्ये, आणि डीएनए बदलला की व्हरायटी बदलते, आणि व्हरायटी बदलला की आपल्याला पाहायला मिळतं की डीएनए कसा मॉडिफाय झाला, डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइड्स कोणते आहेत, हे न्यूक्लिओटाइड्स कशा प्रकारे स्वतःला मॉडिफाय करत गेले, तो सगळा पॉईंट आपल्याला कुठे पाहायचा आहे? सिंथेसिस, स्ट्रक्चर आणि जेनेटिक मटेरियल मध्ये. हा पॉईंट समजला? लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो बरं का. आपल्याला पाहायचंय काय? जर आपण सगळा एरिया पाहिला तर आपण सिंपल पाहतो, ही आपली सेल होती. सेलमध्ये आपण स्ट्रक्चर पाहिलं, देन यांचं फंक्शन पाहतोय, फंक्शन नंतर यांचं मल्टिप्लिकेशन पाहतोय. आता आपण गेलो न्यूक्लियसकडे. न्यूक्लियसच्या आतमध्ये आपण पाहणारे सिंथेसिस, स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ जेनेटिक मटेरियल. बिकॉज इथे क्रोमोझोम आहे किंवा डीएनए, आरएनए आहे किंवा न्यूक्लिओझोम आहे. आणि मग जर आपण या सगळ्यांचा विचार केला तर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. इथे आले पहा, लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. मग लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर ह्या जीनच्या टेंडन्सी असतात. ज्या सेम टाईपचे जीन एकत्र येतात याला लिंकेज म्हणतात. लिंकेज म्हणजे लिंक करणे. आणि जर यांच्यामध्ये आपल्याला काही क्रॉसिंग ओव्हर पाहायला मिळत असेल तर क्रॉसिंग ओव्हर हा म्युटेशनचा रिझल्ट असतो. लक्षात घ्या, मी काय म्हणतो समजतंय का? हे थोडं मी पुढे काय चाललोय हे आपल्याला सगळं फॅमिलियर आहे, हे झाले आपण ऍटलीस्ट शब्द जरी कधी ऐकले असतील. आणि जर आपण क्रॉसिंग ओव्हरचा विचार केला तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे आपल्याला समजा हे आपण दोन क्रोमोझोम पाहत असेल, त्या दोन होमोलोगस क्रोमोझोमचं काय होतं? क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे इकडचा एक क्रोमॅटिन इकडे जातो, इकडचा एक क्रोमॅटिन इकडे येतो. दोन क्रोमॅटिन जर एक्सचेंज झाले तर याचा अर्थ इन्फॉर्मेशन बदलली. इन्फॉर्मेशन बदलली म्हणजेच आपल्याला बायोडायव्हर्सिटी पाहायला. लक्षात घ्या, क्रॉसिंग ओव्हर आणि इथे आपण सेल सायकल पाहिली. सेल सायकल मध्ये आपण मिओसिस पाहिलं होतं. दोघांची थेरी ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट सेम किंवा दोघांचं जे अनालिटिकल वे आहे तो सेम आहे. बिकॉज दोघे पण डायव्हर्सिटी क्रिएट करतात. मी काय म्हणतोय कळतंय? समजा आता मी वेगळा आहे किंवा मी माझ्या आई वडिलांपेक्षा थोडा वेगळा दिसतो, कारण काय? मिओसिस. किंवा आपण जर सगळ्यांचा विचार केला तर मिओसिस म्हणजे मिओसिसने डायव्हर्सिटी केली. अशीच डायव्हर्सिटी आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते? तर क्रॉसिंग ओव्हर. आणि हेच क्रॉसिंग ओव्हर मग अॅनिमल असो किंवा प्लांट असो, दोघांच्याही बॉडीमध्ये आपण होताना पाहत असतो. हा पॉईंट समजला? आता लक्षात घ्या. सो आपण इथून डायरेक्ट इथे आलो का? बिकॉज हा पॉईंट जेनेटिक मटेरियलचा आहे. पण इथून इथे जाण्यासाठी आपल्याला पाहावं लागतं हेरिडिटी. हा पॉईंट महत्वाचा आहे. मी आता मग एक्झाम्पल दिलं की मी माझ्या आई वडिलांपासून तयार झालो. जर मी माझ्या आई वडिलांपासून तयार झालो असेल तर माझ्याकडे अनुवंशिकता आहे, म्हणजे हेरिडिटी आहे. पण त्यामध्ये चेंजेस आहे. चेंजेस काय? त्यांचं स्ट्रक्चर माझं स्ट्रक्चर जरी सेम असेल तरी काही अमाऊंट मध्ये डीएनए व्हेरिएशन आहे. आणि जर काही अमाऊंट मध्ये डीएनए व्हेरिएशन असेल तर याला दोन कारण सांगितलं. एक म्हणजे सेल सायकल आणि दुसरं म्हणजे काय? क्रॉसिंग ओव्हर. लिंक समजते का? म्हणजे या पॉईंटवरती हा डिपेंड आहे, यावरती हा डिपेंड आहे, यावरती हा डिपेंड आहे, की तो सिंथेसिस सांगतोय. आणि जर सिंथेसिसचा विचार केला तर यांचं ऍप्लिकेशन आपण इथे पाहतोय. मग इथे आपल्याला मेंडेलचे लॉ पाहिजेत. इथे आले पहा, लॉज ऑफ इनहेरिटन्स किंवा लॉज ऑफ हेरिडिटी. मग इथे आपल्याला तीन लॉ बेसिकली माहिती, की लॉ ऑफ डॉमिनन्स काय असतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन काय आहे, इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय. इव्हन मला वाटतं आपण शाळेत असताना दोन क्रॉस पाहिले होते पहा, मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड. आठवतंय का? हा सगळा पार्ट जेनेटिक्सचा आहे. जरी आपण सेल बायोलॉजी पाहत असेल तरी सेल बायोलॉजीमध्ये आपण ऍडव्हान्स सायन्स पाहून काय पाहतोय? जेनेटिक्स. एवढं समजलं का? लक्षात घ्या. आणि जर आपण जेनेटिक्सचा विचार केला तर हे लॉज ऑफ जे काही आपल्याकडे हेरिडिटी आहे हे फक्त मेंडेलचेच का? नाही. जर यांच्यामध्ये आपण काही हायब्रिड डेव्हलपमेंट करत असेल तर आपल्याला लॉज ऑफ को डॉमिनंट सुद्धा पाहायला मिळतो, की आपण लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हरचं सुद्धा इथे म्युटेशन पाहतो. आणि जर या सगळ्यांचा वापर केला तर आपल्याला इथे लॉ मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. सो हा एक पॉईंट महत्वाचा आहे. याच पॉईंटचा वापर करून आपण पीबीआर प्रॅक्टिसेस मध्ये मॉडिफिकेशन करतो आणि विथ द हेल्प ऑफ जे काही आपल्याकडे इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी आहे यांच्या थ्रू आपण हायब्रिड डेव्हलपमेंट करतो. मग लक्षात घ्या, मग आता हायब्रिड डेव्हलपमेंट कोणत्या? समजा हा प्रश्न तुम्हाला एक्झामला आयोगाने विचारला, त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की आपल्याकडे भरपूर राहुरी विद्यार्थ्यांच्या फुले व्हरायटी आहेत, भरपूर आहेत, की आपण ज्या व्हरायटी पाहतो ह्या व्हरायटीमध्ये आपण हेरिडिटी पाहतो. समजा आपण जर एखादी टोमॅटोची व्हरायटी घेतली तर टोमॅटोच्या व्हरायटीमध्ये जे काही त्यांचे सगळे नेक्स्ट जनरेशन असेल मग त्यांचं प्रोडक्शन कसं असेल, मग त्यांचं आपण ट्रायल घेतो. पण ट्रायल घेताना समजतं की फर्स्ट जनरेशन मध्ये प्रोडक्शन एवढं हायर होतं, देन सेकंडला प्रोडक्शन कमी होत गेलं. म्हणजेच जनरेशन टू जनरेशन दॅट इज द हेरिडिटी. आपल्या प्रोडक्शन मध्ये बदल पाहायला भेटले. हे झालं ऍप्लिकेशन. मी काय म्हणतोय कळतंय का? मग समजा मी एखादी व्हरायटी बनवत असेल तर व्हरायटी बनवण्यासाठी मला काय शिकावं लागेल? त्यांचं सेल काय, त्या सेलचं फंक्शन काय, त्या फंक्शनची लाईफ कशी बिलॉंग होते, आणि लाईफ बिलॉंग झाल्यावरती मला त्यांच्यामध्ये जीन्स कशा प्रकारे मॉडिफाय पाहायला मिळतात, आणि हे झालेले मॉडिफाय जीन कशा प्रकारे एकाच जनरेशन कडून पुढे जातात. आणि जर ते पुढे जात असेल तर ते कोणते लॉ फॉलो करतात? हे समजलं का? सो हे सगळं लिंक पाहिजे. देन पुढे पुढे आपल्याला सगळ्यांचा बेसिक पॉईंट म्हणजे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. आता आपण पुन्हा न्यूक्लियसकडे जाऊ. तर आपण पुन्हा न्यूक्लियस मध्ये गेलो तर आपल्या क्रोमोझोमचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात.
आणि जर आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम पाहिलं तर क्रोमोझोम मध्ये जे काही आपल्याकडे डीएनए आरएनए आहे हे हिस्टोन प्रोटीन पासून बाइंड झालेले असतात. मग यामध्ये काही हिस्टोन प्रोटीन असतात जसं की H2A आहे, H2B आहे, H3 आहे, H4 आहे, हे हिस्टोन प्रोटीनचे नाव आहेत. आणि हिस्टोन प्रोटीन काय करतात ते क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बनवतात. म्हणजे आपण इथे सगळी प्रोटीनची इन्फॉर्मेशन घेणार आहे आणि ह्या प्रोटीनच्या इन्फॉर्मेशनच्या आतमध्ये आपण डीएनएचं कॉम्बिनेशन पाहतो की जे न्यूक्लियोझोमने जॉईंट असतं. देन पुढे जाऊन आपल्याला त्यांचं काय घ्यायचंय क्रोमोझोमल ॲबरेशन. क्रोमोझोमल ॲबरेशन मध्ये पाहायचंय क्रोमोझोम चेंज कसा होतो किंवा क्रोमोझोम मध्ये बदल कसे होतात. मग लक्षात घ्या इथे स्ट्रक्चर पाहिलं, स्ट्रक्चर नंतर त्यांच्यामध्ये होणारे बदल आणि बदलांसाठी दोन महत्वाचं कारण म्हणजे काय लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. हे समजतंय का तुम्हाला? हे सगळं समजतंय का? थोडं मोठं करू झूम, दिसतं ना एकदम प्रॉपर. आणि झोप येऊ नका देऊ बरं का. असं वाटलं की आली तर श्वास घ्या किंवा मला पाणी मागा, पाणी आहे इथे. झोप येऊ नका देऊ. पॉईंट खरंच महत्वाचा आहे. आणि एकदा आपण प्रत्यक्षात ज्यावेळेस सिलेबस चालू करू ना एकदम सोपं आहे, याच्यात काहीच दम नाही, एकदम सोपं आहे. आणि आपण ऑलरेडी 4 वर्ष शिकलोय. फक्त आता आपल्याला काय करायचंय जे आपण विद्यापीठामध्ये घेतलं किंवा रायटिंग केलं ते नाही करायचं. आपल्या प्रश्नाची डिमांड वेगळी इथे. इथे डिमांड वेगळी असल्यामुळे प्रश्नानुसार आपला इंट्रो बनवायचा आहे, बॉडी बनवायची आणि देन इंट्रो बॉडी यांचा सगळा सारांश आपल्या कन्क्लुजन मध्ये घ्यायचा आहे. मग लक्षात घ्या. सो हे सगळं करताना कन्सेप्ट फार महत्वाची आहे आणि या कन्सेप्टला आपण करंटच्या रिगार्डिंग कसं मॅच करतोय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपला अप्रोच आणि अप्रोचसाठी आपल्याला हे लिंकिंग करणं फार महत्वाचं आहे. देन पुढे पुढे आपल्याला काय पाहायचं की त्यांचे सिग्निफिकन्स. जर आपण लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर पाहिलं तर यांचा वापर करून आपण नवीन नवीन व्हरायटी बनवतो. नवीन नवीन व्हरायटी बनवतो म्हणजे हाच त्यांचा काय झाला सिग्निफिकन्स झाला. देन पुढे आपल्याला काय घ्यायचंय जर आपण हे सगळ्यांची सिग्निफिकन्स व्हॅल्यू पाहिली तर आपल्या सगळ्यांमध्ये रिकॉम्बिनेशन ब्रिडिंग पाहायला मिळतं. म्हणजे काय रिकॉम्बिनेंट ब्रिडिंग आहे तो सगळा पॉईंट आपण पुन्हा इथे रिपीट करणार आहे पीबीआर मध्ये. म्हणजे हाच पॉईंट तुम्हाला पुन्हा इथे पाहायला भेटेल पीबीआर मध्ये. देन पुढे काय पाहायचंय पॉलिप्लॉइडी. सो पॉलिप्लॉइडी कंडिशन काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हॅप्लॉइड असतं, डिप्लॉइड असतं, असं आपण पॉलिप्लॉइडी कंडिशन पाहणार आहे. जरी आयोगाने इथे फक्त पॉलिप्लॉइडी म्हटलं असेल तरी आपण एप्लॉइड, हॅप्लॉइड, डिप्लॉइड ह्या तीनही कंडिशन घेणार आहे. कारण हे बेसिक आहेत आणि बेसिक समजलं की मग आपल्याला हे समजतं. देन पुढे या पुढे आपल्याला दिले पहा इथे एप्लॉइड आहे, अनएप्लॉइड आहे. देन आपल्याकडे महत्वाचं म्युटेशन. आता म्युटेशन काय आहे? आतापर्यंत आपण जो पॉईंट पाहिला हा बेसिकली अबाउट सेल होता की ज्यामध्ये सेलचं काम, सेलचं स्ट्रक्चर, सेलचं फंक्शन हे सगळं आपण पाहिलं. पण या सेलमध्ये अचानक इन्फॉर्मेशन बदलू शकते की जे आपण म्युटेशन म्हणतो. मग म्युटेशन कशामध्ये होतं? जे वरती आपण जेनेटिक मटेरियल पाहिलं किंवा जे आपण लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर पाहिलं, जर यांच्यामध्ये सम अमाऊंट मध्ये चेंजेस होत असेल तर हे चेंजेस न्यूक्लियोटाइड मध्ये होतात. आणि न्यूक्लियोटाइड मीन्स त्यांच्यामध्ये असणारे जीन्स की जे ट्रिपलेट कॉडॉन कॅरी करतात. मग लक्षात घ्या जर ट्रिपलेट कॉडॉन मध्ये असणारा कोणताही नायट्रोजन बेस बदलला तर नायट्रोजन बेस बदलल्यामुळे काय पाहायला मिळतं आपल्याला म्युटेशन. मग इथे म्युटेशन घ्यायचंय. म्युटेशनमुळे त्यांच्यामध्ये होणारे रोल किंवा आपल्याकडे जी काही क्रॉप इम्प्रुव्हमेंट आहे ती आपल्याला पाहिजे. मग लक्षात घ्या म्युटेशन मस्ट असतं. जर कोणत्याही व्हरायटीमध्ये म्युटेशन होत असेल तर म्युटेशन जर पॉझिटिव्ह टाईपचं झालं तर ते क्रॉप किंवा ते प्लांट स्वतःची इम्युनिटी वाढवतं किंवा स्वतःचं प्रोडक्शन वाढवतं किंवा स्वतःची इल्ड कॅपॅसिटी वाढवतं. यालाच आपण काय म्हणतो क्रॉप इम्प्रुव्हमेंट. सो हा एक पॉईंट महत्वाचा आहे. देन पुढे पुढे आपल्याला पाहायचं की आपल्याकडे असणारी हेरिटेबिलिटी काय आहे. देन स्टरिटी अँड इनकॉम्पॅटिबिलिटी. आता या पॉईंट मध्ये काय पाहायचंय यांच्या ऍडव्हर्स कंडिशन पाहायच्यात. इथे आपण क्रॉप इम्प्रुव्हमेंट पाहतोय आणि जर एखाद्या प्लांटमध्ये क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रॉपर अमाऊंट मध्ये होत नसेल तर अशा कंडिशन मध्ये आपण काय घेणार आहे स्टरिटी की ज्यामध्ये आपण लॅक ऑफ मिओसिस पाहू किंवा त्यांच्यामध्ये जी काही सोईंग कॅपॅसिटी आहे ते आपण कम्प्लिटली लॅक पाहतो. हा पॉईंट आपण इथे घेणार आहे. सो एकदम सोपा आहे. हा पण पॉईंट इथे रिलेट करतो की इथे असणारं सेल स्ट्रक्चर आणि इथे असणारं सेल स्ट्रक्चर इकडे ऍक्टिव्ह असतं इथे पॅसिव्ह असतं आणि पॅसिव्ह असल्यामुळे त्यांची आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहत नाही. चला पुढे. हे सोपं वाटतंय? ऐकलेत ना शब्द सगळे? जर एखादा कोणता नवीन वाटलं तर मला विचारा, मी लगेच सांगेल तो. मी फक्त आयडिया देतोय की इथून पुढे जो सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे हा कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे आणि कव्हर करताना सगळे पॉईंट आपण 1 to 1 लिंक करणार आहे. देन पुढे पुढे आपण घेतोय क्लासिफिकेशन आणि ऍप्लिकेशन. हे कुणाचं पाहतोय तर क्रॉप इम्प्रुव्हमेंटचं. हे एकदम सोपं आहे. हे म्हणजे आपला एक वन ऑफ द अनालिटिकल वे आहे की जो आपण वरती पाहिला. मग वरती आपण जे काही क्रॉप इम्प्रुव्हमेंट करू क्रॉप इम्प्रुव्हमेंट कशी करायची तर विथ द हेल्प ऑफ क्रॉसिंग ओव्हर, म्युटेशन, देन जेनेटिक मटेरियल मध्ये काही चेंजेस. एक्झाम्पल आहे बीटी कॉटन. बीटी कॉटन हे बीटी ब्रिंजल आहे किंवा गोल्डन राईस आहे. जर आपण या सगळ्यांचा विचार केला तर ते आपले सगळे क्रॉप इम्प्रुव्हमेंटचे एक्झाम्पल आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपण वापरतो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग. मग लक्षात घ्या सो यांचा वापर करून आपण त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय करतो आणि त्यांच्यामध्ये असणारी काय पाहतो आपण क्रॉप इम्प्रुव्हमेंट. पण ज्यावेळेस आपण पीबीआर कडे जातो पीबीआर मध्ये या टाईपचे आपण प्रॅक्टिसेस नाही पाहत. पीबीआर मध्ये आपण जेनेटिक इंजिनिअरिंग नाही पाहत
किंवा पीबीआर मध्ये आपण जेनेटिक मटेरियल मध्ये जे काही मॉडिफिकेशन करतो ते विथ द हेल्प ऑफ ट्रायल बेस करतो. ट्रायल बेस म्हणजे काय, समजा मी एखादी गावरान व्हरायटी ग्रो करत असेल तर ही गावरान व्हरायटी मी फर्स्ट इयरला काय रिझल्ट देते, सेकंड इयरला रिझल्ट काय देते, थर्ड इयरला रिझल्ट काय देते, या सगळ्यांचं स्क्रीनिंग करेल. स्क्रीनिंग करताना मला जाणवेल की फर्स्ट इयर पेक्षा मॉडिफिकेशन सेकंड इयर मध्ये आहे. जर सेकंड इयरचा विचार केला तर यांच्यापेक्षा मॉडिफिकेशन थर्ड इयर मध्ये आहे. आणि जर थर्ड इयर मध्ये मला ते प्रॉपर इव्हॉल्व्ह झालेले दिसले तर याचा अर्थ त्या प्लांट मध्ये काय झालं, ते इम्प्रुव्हमेंट झाली. हे समजलं का? सो याचा अर्थ काय सिंपल, जर मी माझा विचार केला तर माझं पूर्वज की माझे अँसेस्टर माझ्यापेक्षा वीक होते कशाने, डोक्याने. जर मी माझ्या पुढचं नेक्स्ट जनरेशन पाहिलं ते माझ्यापेक्षा इव्हॉल्व्ह असेल. माझ्यापेक्षा इव्हॉल्व्ह म्हणजेच काय झाली थोडक्यात, इम्प्रुव्हमेंट. अशीच इम्प्रुव्हमेंट आपण कशामध्ये पाहणार आहे, क्रॉपमध्ये. फक्त ही दोन मेथडने. जर आपण नॅचरल मेथडने गेलो तर पीबीआर, आणि जर आपण यांच्यामध्ये काही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करत असेल तर आपण ते काय पाहणार, जेनेटिक मटेरियल. त्यामध्ये आपण पीबीटी घेणार, प्लांट बायोटेक्नॉलॉजी. हे समजलं का? चला पुढे या. देन पुढे आपल्याला पाहायचं आपल्याकडे असणारा सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. आता ऍक्च्युअली मध्ये हा पॉईंट इथेच कोलेट करतो आपल्याकडे हेरिडिटी मध्ये. आता सायटोप्लाझमिक मध्ये काय पाहणार आपण, जे काही आपल्याकडे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे प्लांटच्या रिगार्डिंग जे काही व्हरायटीचे क्रोमोझोम्स असतील ते कशा प्रकारे इनहेरिटन्स शो करतात ते घेणार आहे. देन त्याचबरोबर सायटोप्लाझमिक सोडला की आपल्याला काय पाहायला पाहिजे, सेक्स लिंक जीन. मग सेक्स लिंक जीनचं इनहेरिटन्स कसं होतं, देन त्यांचा इन्फ्लुएन्स कसा आहे, आणि त्याच्यामध्ये असणारे लिमिटेड कॅरेक्टर्स काय आहेत ते आपल्याला इथे डिस्कस करायचं. हा सोपा पॉईंट आहे, सगळ्यात छोटा पॉईंट आहे. यांचाच आपल्याला एक थोडक्यात सारांश म्हणजे तो इथे पाहायचा आहे, की ज्यामध्ये प्लांटची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशी होते. हा झाला सगळा आपला सेल बायोलॉजी. लक्षात आलं? फक्त एकदा नजर फिरवा, आपल्याला काय काय पाहायचं होतं. फक्त एक नजर फिरवा, मग आपल्याला कळेल की काय काय पाहायचंय. आता लक्षात घ्या, हे समजायला एकदम सोपं वाटतं बरं का, किंवा दिसायला एकदम सोपं आहे, पण ज्यावेळेस आपण याच्या इन डिटेल जातो त्यावेळेस आपल्याला इथले भरपूर बारकावे समजतात. आणि अशा काही गोष्टी समजतात की जे आपण 4 वर्ष सुद्धा शिकलेलं नसतं कॉलेजमध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जे पेपर लिहिलेत एकदम सिंपल असतो. आपल्याला एक जरी शब्द माहित असेल ना, आपण पूर्ण एसे रायटिंग करतो. एसे रायटिंग करतो ना, एकच लाईन 10 वेळा लिहितो तरी आपण पास होतो. तसं इथे नाहीये. इथे आपल्याला प्रॉपरच डिस्क्राईब करायचं आहे. आणि जर प्रॉपर डिस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला यातला मेन गाभा समजून घ्यावा लागेल. आणि जर तो मेन गाभा पाहिला तर पहिला पॉईंट हा सगळ्यात फर्स्ट आपल्याला समजून घ्यायचं की ब्रीडिंग हा काय असतं. तर आपण ब्रीडिंगचा विचार का, तर हा पॉईंट पुढच्या पॉईंटला लिंक करतोय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मग आपल्याला इथे काय घ्यायचंय, फक्त हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग. आणि ज्यावेळेस आपण हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग पाहू, हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण घेणार, आपण सिंपल म्हणतो की आपल्याकडे रिप्रोडक्शन 2 टाइप्स असतं, सेक्सुअल, असेक्सुअल. जर आपण असेक्सुअल कडे गेलो तर आपण पाहतो काही फ्युजन आहे, मग त्यामध्ये बायनरी फ्युजन आहे, मल्टिपल फ्युजन आहे. रिप्रोडक्शन, पण ज्यावेळेस तो प्लांट कम्प्लिटली इव्हॉल्व्ह होईल, कम्प्लिटली पीबीआर साठी रेडी राहील, देन आपल्याला त्यांच्यामध्ये असणारे मोड्स चेक करायचे की कोणत्या कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या प्रकारे रिप्रोड्यूस होऊ शकतात. आफ्टर रिप्रोडक्शन त्यांचं आपल्याला काय पाहायचंय, सेल्फिंग अँड क्रॉसिंग टेक्निक. लक्षात घ्या, सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निक म्हणजे काय. जसं आपण वरती इनहेरिटन्सचा विचार केला किंवा हेरिडिटी पाहिलं, यामध्ये आपण मोनो हायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉस पाहतो. की जसं आपण पाहतो F1 जनरेशन, F2 जनरेशन हे नाव असतील. तर आपण F1 आणि F2 जनरेशनचा विचार केला, त्या सगळ्या जनरेशनच्या रिगार्डिंग आपल्या इथे त्यांचं सेल्फिंग अँड क्रॉसिंग टेक्निक पाहिजे. आता हा प्रकार काय असतो लक्षात घ्या. तुम्ही ह्या मेथड ऐकलं असेल, पेडिग्री मेथड, मास सिलेक्शन मेथड हे ऐकलं असेल, की आपण नॅचरल मेथड पाहतो. आपण या सगळ्या मेथडचा विचार केला तर आपण ज्यावेळेस कोणतंही हायब्रिड आणि गावरान प्लांट लावतो
तर हायब्रिड प्लांटच्या सीड आपण कधीच कन्झर्व नाही करत. तुम्ही पाहिलं असेल की हायब्रिड प्लांट समजा आता मी समजा शेती करतोय, समजा मी यावेळेस गव्हाची शेती केली, जर मी हायब्रिड गहू लावला तर मी पुढच्या वर्षी तो गहू कन्झर्व नाही करत, नवीन सीड मला आणावे लागतात. नवीन सीड का आणावे लागतात? बिकॉज ते हायब्रिड आहे आणि हायब्रिड मध्ये F1 जनरेशन नेहमी हायर यील्ड देतं, F2 जनरेशन नेहमी लोअर यील्ड देतं. लोअर यील्ड देतं काय करेल, सिलेक्ट करेल आणि त्याला कन्झर्व करेल आणि त्याला कन्झर्व करून त्यांच्यामध्ये मी काय करेल, पीबीआर म्हणजे प्लॅन ब्रीडिंग. समजलं? एकदम सिंपल आहे. आणि हे सगळं तयार करताना आपल्याला इथे फोकस करायचंय मोड ऑफ रिप्रोडक्शन, बिकॉज जनरेशन टू जनरेशन होताना चेंजेस याच्यानुसार होतात, रिप्रोडक्शन नुसार. पॉईंट समजला का? मला फर्स्ट सांगा, हे समजलं का तुम्हाला? देन आपण इकडे गेल्यावरती हे समजलं काय पाहतोय. आधी आपण ब्रीडिंगची हिस्ट्री पाहिली, हिस्ट्रीच्या बेसिसवरती आपण काय घेतो यांचं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन पाहताना त्यांचं मग सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निकच्या हेल्पने आपण त्यांच्यामध्ये होणारे इम्प्रुव्हमेंट पाहतोय आणि जी आपल्याला व्हरायटी एकदम इम्प्रूव्ह पाहायला भेटेल त्यांना आपण सिलेक्ट करतो, याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. आणि आफ्टर सिलेक्शन आपण ती कन्झर्व करतो आणि कन्झर्व करून ती व्हरायटी पुढे काय केली जाते, ग्रो केली जाते. याला आपण गावरान व्हरायटी सारख्या व्हरायटी म्हणतो किंवा लोकल व्हरायटी म्हणतो. आणि या लोकल व्हरायटीमध्ये आपले जे काही सीड आहेत ते आपण कन्झर्व करून ठेवतो फॉर द नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशन म्हणजे नेक्स्ट क्रॉप इल्ड साठी आपण ते कन्झर्व करतो. हे समजलं का? सोपं आहे. पुढे आता आपल्याला यांचं ओरिजिन पाहायचंय. सो ओरिजिन प्रत्येकाचं वेगळं असेल. समजा मी आता म्हटलं व्हीट आहे की आपले स्वार्गम आहे किंवा बाजरा आहे, जर आपण सगळ्यांचा विचार केला तर लक्षात घ्या, बाजराचं ओरिजिन वेगळं, सॉर्गमचं ओरिजिन वेगळं, व्हीटचं ओरिजिन वेगळं. समजा मी पॅडी फील्डकडे गेलो तर पॅडी फील्डच्या मध्ये डिफरंट व्हरायटीनुसार ओरिजिन वेगळं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आणि जर ओरिजिन वेगळं असेल तर आपण ज्यावेळेस त्यांच्या नवीन टेक्निक शोधू किंवा ज्यावेळेस आपण त्यांचं क्लासिफिकेशन पाहू किंवा रिप्रोडक्शन पाहू, या क्लासिफिकेशन किंवा रिप्रोडक्शन मध्ये मला सगळ्यात फर्स्ट त्यांचं काय भेटणार आहे, ओरिजिन. अँड अकॉर्डिंग टू ओरिजिन आपण त्यांच्यामध्ये काय पाहतो, इव्हॉल्युशन. मी काय म्हणतोय कळतंय का? एक्झाम्पल घ्या पॅडी फील्डचं. समजा आपण जर पुण्यातलं पॅडी फील्ड पाहिलं तर आपल्याकडे इथे इंद्रायणी येतो बिकॉज ऑफ जिओग्राफिकल कंडिशन, सह्याद्री आहे. आणि सह्याद्री जर आपण ऍटमॉस्फेरिक कंडिशन पाहिली तर तो त्या राईस साठी एकदम परफेक्ट आहे. आणि जर तो राईस साठी परफेक्ट असेल तर तो सह्याद्री त्यांचं काय झालं, ओरिजिन झालं. मी काय म्हटलं कळलं? हेच जर आपण पंजाबमध्ये गेलो, पंजाबमध्ये असणारे फील्ड फार वेगळे आहेत. आणि जर पंजाबमध्ये आपण गेलो तर तिथला सगळा भाग सपाट आहे, म्हणजे ऍज कम्पेअर टू आपला सह्याद्री, तिथे असणारं ओरिजिन कसं असणार आहे, डिफरंट. म्हणजे थोडक्यात तिथले असणारी लोकल व्हरायटी, इथे असणारी लोकल व्हरायटी या व्हॅरी होतात. आणि जर लोकल व्हरायटी व्हॅरी होत असेल तर पीबीआर मेथड ऑल इंडिया किंवा ऑल वर्ल्ड एकसारखी वापरता येत नाही. जर आपण या क्रॉपसाठी वेगळी वापरली तर तिकडच्या क्रॉपसाठी आपल्याला वेगळी वापरावी लागेल. हा रिझल्ट तिथे येईल असं नाही, तिथला रिझल्ट इथे येईल असं नाही, बिकॉज ऑफ ऍडप्टेशन. आणि ऍडप्टेशन मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतंय, इव्हॉल्युशन. हे समजलं? आणि इव्हॉल्युशन आणि देन पुढे आपण काय पाहतोय, डोमेस्टिकेशन. डोमेस्टिकेशनचा मिनिंग समजला, लोकल व्हरायटी. ज्या काही लोकल व्हरायटी आहेत त्या आपण इथे ग्रो करणार आहे, हे समजलं. देन पुढे पाहायचं आपल्याला सेंटर ऑफ ओरिजिन. आता हा पॉईंट इथेच रिलेट होतो ओरिजिन मध्येच, की यांचा एक्झॅक्टली इव्हॉल्युशन कुठून झालं किंवा एक्झॅक्टली यांची सुरुवात कुठून झाली, तो पॉईंट म्हणजे आपला काय असणार आहे, सेंटर ऑफ ओरिजिन. नक्की समजतंय का? बोर होत नाही ना? असं वाटलं तर श्वास घ्या बरं का, थोडा श्वास घ्या. श्वास यासाठी म्हणलं, बोर ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे होतं, त्यामुळे ते वाढवा थोडंसं. फक्त बोर होऊ नका, नाहीतर एक वर्ष अजून थांबावं लागेल. म्हणजे पोस्ट हळूहळू अजून पुढे जाईल. चला पुढे या. पुढे पाहायचं आपल्याला लॉज ऑफ होमोलोगस सिरीज. होमोलोगस म्हणजे काय, सेम जीन किंवा सेम व्हरायटी. जर आपण सेम व्हरायटीचे जर आपण लॉज पाहिले तर यामध्ये आपण पाहणारे पुन्हा हेरिडिटी, की ज्यामध्ये आपण रिझल्ट पाहतो की फर्स्ट इयरला मी समजा एखादी फील्ड ग्रो केली तर मी पुन्हा दुसऱ्या इयरला पण तीच व्हरायटी ग्रो करतोय, तिसऱ्या इयरला पण तीच व्हरायटी ग्रो करतोय. म्हणजे थोडक्यात मी काय रन करतोय, सिरीज. आणि ही सिरीज कुणाची रन करतोय मी, एका होमोलोगस व्हरायटीची. मग मला ही सिरीज काय सांगते ते म्हणजे माझं काय झाला, लॉ झाला. समजलं? आणि हा लॉ सांगण्यासाठी मला काय पाहावं लागलं, त्यांचं ओरिजिन. आणि ओरिजिन मध्ये मला त्यांचं काय समजलं, त्या कोणत्या व्हरायटी होत्या, डोमेस्टिक व्हरायटी किंवा त्यांच्या लोकल व्हरायटी होत्या. एरिया समजतोय का? या पुढे
पुढे आपल्याला घ्यायचं क्रॉप जेनेटिक रिसोर्स. आता हा पॉईंट थोडासा हा आपला पीबीटीच्या रिगार्डिंग येईल, लक्षात घ्या. जर आपण पूर्ण बॉटनीचा सिलेबस पाहिला तर बॉटनीच्या सिलेबसमध्ये पीबीटी म्हणजे प्लांट बायोटेक्नॉलॉजी आणि पीबीआर म्हणजे प्लांट ब्रीडिंग हे दोन्ही कम्प्लिटली वेगळे आहेत. जर आपण ऍग्रीमध्ये गेलो तर ऍग्रीमध्ये पीबीटी आणि पीबीआर हे दोन्ही बॉटनी काय केलेत, मिक्स केलेत. म्हणजेच आपल्याला जो आता आपण पुढचा पॉईंट घेतला, कोणता घेतला आता आपण, जेनेटिक रिसोर्सेस. इथे आपल्याला काही अमाऊंट पीबीटीचं पाहायला भेटेल. आता जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे काय, समजा मी पुन्हा एक्झाम्पल पॅडी फील्डचं देतो. एक आपल्या महाराष्ट्रीयन व्हरायटी घेतली, एक आपण पंजाबी व्हरायटी घेतली. त्या दोन्ही व्हरायटीमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन डिफरंट आहे. जर इन्फॉर्मेशन डिफरंट असेल तर ओरिजिनमुळे आपल्याला यांच्यामध्ये होणारं अडॅप्टेशन किंवा यांच्यामध्ये होणारं इव्हॉल्युशन हे पण कसं पाहायला मिळतं, चेंजेबल. हे सगळे पॉईंट ऑलरेडी आपण इथे शिकलेले असणार आहे. आणि इथे शिकलेले असल्यावरती त्याचं ऍप्लिकेशन जेनेटिकच्या भाषेमध्ये आपण इथे पाहणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? ठीक आहे, आपण लोकल व्हरायटी डेव्हलप केली, आपण त्यांचे ट्रायल घेतलं, आपण त्यांची सिरीज रन केली. पण सिरीज रन करताना त्यांच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन होत असेल आणि हे मॉडिफिकेशन इथे होतं जेनेटिक मटेरियलमध्ये. आणि जेनेटिक मटेरियलमध्ये मॉडिफिकेशन झालं की तो स्टडी म्हणजे काय असणार आहे, जेनेटिक रिसोर्सेस. आणि जर तो पीबीआर मध्ये पण कम्प्लीट नाही झाला तर आपण त्यांच्यामध्ये काय करतो, पीबीटी. एखादं एक्झाम्पल देता येईल पीबीटीचं? मी आता दिलं तुम्हाला बीटी कॉटन. लक्षात घ्या, जर आपण बीटी कॉटनचा विचार केला तर बीटी कॉटन वन ऑफ द कॅश क्रॉप आहे आणि कॅश क्रॉप असल्यामुळे त्याचा वापर कमर्शियल होतो. पण हे जर आपण बीटी ब्रिंजल पाहिलं तर बीटी ब्रिंजल कॅश क्रॉप नाहीये. कॅश क्रॉप नाही, ते आपले वन ऑफ द फुल क्रॉप आहे. आणि त्यामध्ये फुल क्रॉप असेल तर अशा फुल क्रॉपला डेव्हलप करताना आधी त्यांच्याकडे पीबीआर ट्रायल घेतात. जर पीबीआर ट्रायल मध्ये ते सक्सेसफुल झालं तर पीबीटीची गरज नाही. मी काय म्हणतोय कळतंय का? जर पीबीआर मध्ये ते ट्रायल सक्सेसफुल नाही झालं तर आपण त्यांना पीबीटी मध्ये कन्वर्ट करतो. पीबीटी म्हणजे थोडक्यात आपण त्यांना, लक्षात घ्या, पीबीआर मध्ये समजा मी एक क्रॉप आहे आणि जर तुम्ही मला सारखं सोईंग करत असाल किंवा सारखं तुम्ही माझ्यावरती ट्रायल घेत असाल तर एक वेळ अशी येईल की मी ट्रायल करून करून स्वतःला स्ट्रॉंग बनवेल. स्वतःला स्ट्रॉंग बनवेल म्हणजे मी माझा जीन नॅचरली मॉडिफाय केला. पण जर मी पीबीटी कडे गेलो तर पीबीटी मध्ये आपल्याला जीन नॅचरली मॉडिफाय नाही पाहायला मिळत, तर आपण आर्टिफिशियली मॉडिफाय करतोय. मग यामध्ये आपण जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा तिथे असणारा जो काही क्रोमोझोमल ॲबरेशन आहे, इथे आपण वरती घेतलं पहा, क्रोमोझोमल ॲबरेशन हा पॉईंट तिथे कंडक्ट करतो आणि हा पॉईंट तिथे कंडक्ट केला की त्यांचं मॉडिफिकेशन क्रिएट करतो. मग लक्षात घ्या, वरती शिकलो, इथे ऍप्लिकेशन केलं. समजलं का? चला पुढे या. पुढे आपल्याला काय पाहिजे, देन आपण जे काही जेनेटिक व्हॅरिएशन पाहू त्यांचं आपण पुढे काय करणार आहे, कन्झर्वेशन. कन्झर्वेशन हा आपला सिंपल रूल आहे. कन्झर्वेशन करताना आपण सीड बँक पाहतो. आपण जर ट्रॅडिशनल मेथड पाहिली तर आपल्याकडे जुने फार्मर्स काय करायचे की समजा मी आता 1 एकर शेती केली तर जे काही धान्य आहे ते पुढच्या वर्षीसाठी थोडं कन्झर्व करून ठेवायचं. पण हे कन्झर्वेशन करताना आपल्याला त्यांची जी हार्मोनल व्हॅल्यू आहे ती कमी होताना दिसते. मग हार्मोनल व्हॅल्यू कोणती, तर लाईक जिबर्लिक ऍसिड. लक्षात घ्या, जर आपण एखादं सीड कन्झर्व करत असेल तर स्लोली त्यांच्यामध्ये जिबर्लिक ऍसिडचं प्रमाण कमी होत जातं. आणि जिबर्लिक ऍसिडचं प्रमाण कमी झालं की तो प्लांट हळूहळू स्टराईल होतो. आपण इथे वरती घेतलं स्टराईल, तो स्टराईल होतो. आणि ज्यावेळेस तो स्टराईल होतो म्हणजेच त्यांची उगवण क्षमता काय होते, हळूहळू कमी होते. म्हणून आपण यांचं कन्झर्वेशन करताना इनसाइड सीड बँक पाहतो, कारण सीड बँक मध्ये आपल्याला जिबर्लिक ऍसिड मेंटेन केलं जातं, हे लक्षात राहू द्या. देन पुढे त्यांचं कन्झर्वेशन आणि काय पाहतो आपण, युटिलायझेशन. आता या सगळ्यांचं आपण पुढे जाऊन काय करणार आहे, ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय पाहिजे की जे काही आपल्याकडे प्लॅन बिल्डिंगचे प्रॅक्टिसेस आहे किंवा जे काही प्रिन्सिपल्स आहेत या सगळ्यांचं आपण ऍप्लिकेशन घेणार आहे. मग लक्षात घ्या, ऍप्लिकेशनचा एकच रूल तुम्हाला पीबीआर मध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, फायनल गोल आहे इम्प्रुव्हमेंट. मी काय म्हणतोय कळतंय का, फायनल गोल इम्प्रुव्हमेंट म्हणजेच काय, समजा इमॅजिन करा, समजा माझ्याकडे हा गहू आहे, या गव्हाला फक्त 5च सीड आले, म्हणजे 5च गव्हाचे दाणे आले नवीन. हे मला इनफ आहेत का, नाही. मी यांच्यावरती ट्रायल घेईल, हे 5 घेईल, 5ला मी उगवेल, 5ला उगवल्यावरती मला समजलं की 5चे 50 झाले. मी काय म्हणतोय कळतंय का, पुन्हा मी त्या 50ला घेईल, मी पुन्हा 50ला उगवेल. मग मी ज्यावेळेस 5 घेतले हे माझं फर्स्ट जनरेशन, ज्यावेळेस मी 5चे 50 केले हे माझं सेकंड जनरेशन, मी 50चे 150 केले हे माझं थर्ड जनरेशन. आणि जर मला असं जाणवलं की 5चे 3च राहिले, 3चे 2च राहिले, तर मी ती व्हरायटी रिजेक्ट करेल, ती मी घेणारच नाही. मग हे सगळं म्हणजे आपलं ऍप्लिकेशन. म्हणून आपण प्लॅन बिल्डिंगचं काय करतो, नवीन नवीन प्रिन्सिपल बनवतो. जर तो प्रिन्सिपल मध्ये इनहेरिटन्स फॉलो करत असेल देन आपण त्यांना कन्झर्व करतो, अदरवाईज त्यांना कन्झर्व केलं जात नाही. हे समजलं का? मग यासाठी आपल्याला काही मेथड्स पाहिजेत. मेथड्स पुढे दिलेत पहा, की यासाठी आपण काही इम्प्रुव्हमेंट मेथड पाहणार आहे. त्यामध्ये आपण घेणारे मास सिलेक्शन मेथड दिले पाहिजे, पेडिग्री मेथड आहे, प्युअर लाईन मेथड आहे, देन रिकरंट मेथड आहे, मास सिलेक्शन मेथड पण आहेत. आता इथे आपण घेताना सगळ्या मेथड घेणार आहे. जरी आपल्या सिलेबसमध्ये 3 किंवा 4 मेथड असतील तरी सगळ्या मेथड घेणार आहे. मग प्रत्येक मेथड का डिस्कस करायची, प्रत्येक मेथड मध्ये आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन किंवा काही ना काही मॉडिफिकेशन भेटणार आहे.
आणि ह्या इन्फॉर्मेशन किंवा मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला जो अँगल पाहायला भेटतो तो म्हणजे इव्हॉल्युशनरी अँगल किंवा त्यांच्यामध्ये आपण इव्हॉल्युशन पाहतो. आणि हे इव्हॉल्युशन म्हणजेच त्यांचं पॉझिटिव्ह इव्हॉल्युशन किंवा पॉझिटिव्ह अडॅप्टेशन. हे समजलं का? यासाठी आपल्याला आता हे झालं पीबीआर. पण जर पुन्हा यांच्यामध्ये पीबीटी ऍड केलं तर आपण वापरतो मार्कर. इथे शब्द आलाय पहा, मॉलिक्युलर मार्कर. मॉलिक्युलर हा शब्द ऐकला असेल. माझ्या बॉडीमध्ये आता बायोकेमिस्ट्री चालते. बायोकेमिस्ट्री चालते म्हणजे काय? माझ्याकडे एरोबिक रेस्पिरेशन आहे, काही अमाऊंटमध्ये मी एन एरोबिक रेस्पिरेशन सुद्धा करतो. जर माझ्याकडे हे सगळं रेस्पिरेशन चाललं असेल तर याचा अर्थ माझ्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम चाललंय. सेम कंडिशन प्लांटमध्ये चालू आहे. मग सेम कंडिशन जर प्लांटमध्ये चालू असेल तर प्लांटमध्ये काही ह्या कंडिशन विथ द हेल्प ऑफ जीन्स पाहायला मिळतात. आणि जर आपल्याला तो जीन्स बदलायचा असेल किंवा तो जीन्स एक्सचेंज करायचा असेल किंवा मॉडिफाय करायचा असेल तर आपण वापरतो मार्कर. आणि त्या मार्करला म्हणतात मॉलिक्युलर मार्कर बिकॉज ते डीएनए किंवा आरएनए असतात. मग लक्षात घ्या, मार्कर म्हणजे थोडक्यात काय? समजा माझा हा पेन आहे, मला वाटलं की बरोबर ह्या पेनामध्ये एवढी सिक्वेन्स मला बदलायची आहे, म्हणजे सिक्वेन्स बदलून हा डीएनए बदलायचा आहे, तर बरोबर एक्झॅक्टली मी त्या साईजचा मार्कर सिलेक्ट करेल. आणि मार्कर सिलेक्ट करताना मी वापरेल वेक्टर. आणि वेक्टर मध्ये पण आपण सगळ्यात जास्त वेक्टर वापरतो प्लाझ्मिड वेक्टर. हे पण लक्षात राहू द्या, कारण आयोगाला आपल्याला ज्यावेळेस पेपर लिहायचा आहे, पेपरमध्ये वेक्टरचे एक्झाम्पल किंवा वेक्टरचे रेफरन्स द्यायचे आहेत. आपण मोस्ट ऑफ जो वेक्टर वापरतो तो असतो पीबीआर 322. हे लक्षात राहू द्या. मोस्ट ऑफ, भरपूर वेक्टर आहेत पण जो मोस्ट ऑफ वापरतो तो कोणता आहे? पीबीआर 322. त्याला पीबीआरच का म्हटलं असेल तर लक्षात घ्या, बिकॉज प्लांट ब्रीडिंग मध्ये आपल्याला जो काही ई कोलाय पासून जो काही वेक्टर भेटलेला असतो तो वेक्टर आपण या ठिकाणी वापरतो ऍज अ मार्कर म्हणून. हे मार्करचा मीनिंग समजला. सो हे वन ऑफ द ऍडव्हान्स सायन्स झालं. हा बेसिक पार्ट झाला. हा एकदम बेसिक पार्ट आहे. या बेसिक पार्टला मॉडिफाय करण्यासाठी आपण काय वापरणार आहे? तर मार्कर. मग लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय, एक व्हरायटी नॅचरल मेथडने इम्प्रुव्हमेंट करत न्यायची आहे, एक व्हरायटी आपल्याला विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजिकल मेथडने मॉडिफाय करत न्यायची. जर आपण बायोटेक्नॉलॉजिकल मेथडने घेऊन गेलो देन इट इज कॉल्ड हायब्रिड. तर आपण हायब्रिड म्हणू. आणि ज्यावेळेस आपण पीबीआर मेथडने ग्रो करत गेलो देन इट इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन. तर आपण नॅचरल सिलेक्शन म्हणू, म्हणजे नॅचरली त्यांनी स्वतःला काय करत गेले तर मॉडिफाय. पॉईंट समजतोय? एकदम सोपं आहे. लक्षात घ्या बरं, हे एकदम सोपं आहे, पण हे सर्व डिपेंड करते याच्यावरती. जर हा सगळा पॉईंट समजत गेला तर आपल्याला पुढे हळूहळू समजणार आहे. आणि मी आता जे बोलतोय ना, ज्या दिवशी तुम्ही एक्झाम, समजा तुमची उद्या एक्झाम आहे, आता मी जो बोलतोय हे जरी तुम्हाला शब्द आठवले तर आपल्या लक्षात घ्या ऍट द एंड एवढं कळेल की सेल बायोलॉजी थ्रू आपण डायरेक्ट ह्या पॉईंटकडे येऊ. म्हणजे आपण त्याला लिंक 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 करत जाऊ. म्हणजे आपल्याला सगळ्यात शेवटी रिव्हिजन याच अँगलनी करायची आहे, याच मेथडने करायची आहे. देन पुढे पुढे काय पाहायला मिळतं आपल्याला? मॉलिक्युलर मार्कर्स आहे. मॉलिक्युलर मार्कर्स आणि पुढे आपण त्याचं ऍप्लिकेशन पाहणार आहे. त्यांचं ऍप्लिकेशन हे कुणाच्या रिगार्डिंग घेणार आहे आपण? इम्प्रुव्हमेंट. मग लाईक याचं बीटी कॉटन मार्कर्स वापरला. मग मार्कर कोणता वापरला? एक कॉटन घेतला, कॉटनमध्ये बॅसिलस थरेनजेनेसिसचे डीएनए ऍड केले आणि डीएनए ऍड करताना ते मार्कर जीन मधून ऍड केले. मग लक्षात घ्या, समजा माझ्याकडे हा एक कॉटन सीड आहे. जर मी कॉटन सीडचा विचार केला, सपोज ह्या कॉटन सीड मध्ये मला एक डीएनए पाहायला मिळतो. सपोज हा माझा कॉटन सीड मधला डीएनए आहे. आणि जर ह्या कॉटन सीड मध्ये मी डीएनएचा विचार केला, समजा इथे माझ्याकडे AGC असे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. A फॉर ॲडिनाइन, G फॉर ग्वानाइन, C फॉर सायटोसिन. मला वाटलं की यातला C मला चेंज करून मला तो T मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग C ला जर मी चेंज करून T मध्ये कन्वर्ट करत असेल तर मी काय वापरेल? मार्कर. आणि मार्कर वापरून मी त्या प्लांटला काय केलं तर मॉडिफाय केलं. आणि जर मी त्या प्लांटला मॉडिफाय करत असेल तर ती माझी वन ऑफ द हायब्रिड व्हरायटी झाली. हे समजलं का? मग लक्षात घ्या, आपण हायब्रिड आणि नॅचरल कशाला म्हणतो? मी काय हायब्रिड की नॅचरल? मी नाही, शंका ना घेऊ. मी हायब्रिड की नॅचरल नाही, मी जस्ट विचारलं असंच, असं बर्डन घेऊ नका. ज्यावेळेस दोन पॅरेंट प्युअर असतात त्यांच्यापासून तयार होणारे जनरेशन हे काय असं नॅचरल. पण ज्यावेळेस दोन पॅरेंट प्युअर आहे पण दोघांची जेनेटिक इन्फॉर्मेशन वेगळी आहे, मग त्यांच्यापासून तयार होणारं जनरेशन म्हणजे काय झालं? हायब्रिड. मग लक्षात घ्या, आता मी दोन पॅरेंट प्युअर घेतले, एक कॉटन, कॉटन हा पॅरेंट प्युअरच आहे त्यांच्यासाठी. देन मी घेतला बीटी, बीटी म्हणजे बॅसिलस थरेनजेनेसिस, हा पण प्युअर आहे पण यांच्यासाठी. म्हणजे दोन प्युअरला मी क्रॉस केलंय आणि दोन प्युअरला मी क्रॉस करून मी काय बनवतोय तर हायब्रिड व्हरायटी. पण ही हायब्रिड व्हरायटी मॉडिफिकेशन म्हणून याला म्हणतात जेनेटिक इंजिनिअरिंग व्हरायटी, किंवा आपण याला काय म्हणतो की जीएमसी. जीएमसी मीन्स जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. आपण त्यांचा फक्त मॉडिफिकेशन केलं विथ द हेल्प ऑफ जीन्स. पण लाईक एज अ पी प्लांट, आता आपण ते क्रॉस पाहिले पहा, मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड. इथे शब्द येतो हायब्रिड. आता इथे हायब्रिड मध्ये आपण पी प्लांट घेतला, पी म्हणजे वटाणा, आणि पी प्लांट घेताना आपण त्यांची एक व्हरायटी ए घेतली, दुसरी व्हरायटी बी घेतली. सो दोघे पण पी व्हरायटीज आहे, दोघे पण पी प्लांट आहे, बट व्हरायटी डिफरंट आहे. मग त्यांना आपण काय म्हणणार आहे? एक्झॅक्टली हायब्रिड. मग लक्षात घ्या, हे सगळे ओळखायचे कसे तर यांचे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आपल्याला व्हॅरिफाय होतात. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे काय? समजा तुम्हाला मी सगळा दिसतोय आणि इकडे समजा माझे आई वडील दिसतात. मी दिसतोय म्हणजे मॉर्फॉलॉजी,
आई वडील दिसतात म्हणजे मॉर्फॉलॉजी टोटली सेम आहोत का? नाही. म्हणजेच इथे काय पाहायला भेटते आपल्याला इम्प्रुव्हमेंट. आणि ही जी इम्प्रुव्हमेंट आहे ही कुणा थ्रू झाली? विथ द हेल्प विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इव्हॉल्युशन. ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जेनेटिक इव्हॉल्युशन रन होईल, हा इव्हॉल्युशनरी पार्ट म्हणजेच काय पाहायला मिळतो आपल्याला? तर इम्प्रुव्हमेंट. समजला हा पॉईंट? या पुढे आता आपल्याला ह्या मेथड पाहिजेत, हे मी आधीच एक्सप्लेन केलं की ज्यामध्ये प्युअर लाईन सिलेक्शन आहे, मास सिलेक्शन आहे, देन आपल्याला नॅचरल सिलेक्शन पाहिजे किंवा पेडिग्री मेथड पाहिजे. या सगळ्या मेथड महत्वाच्या आणि एकदम सोप्या आहेत. आणि मला असं वाटतं एक तरी मेथड आयोग विचारणार, कारण त्यातल्या सगळ्या मेथड पीबीआर डिफाईन करतात. पीबीआर डिफाईन करतात म्हणजे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपल्याला ह्या मेथड पाहायलाच लागतात. इव्हन तुम्ही रावी केलं असेल, पहा रावी पण जाऊ द्या, तुम्ही एखाद्या याला गेला असाल कृषी प्रदर्शनाला. आपण ज्यावेळेस ते एखादं प्रदर्शन पाहतो त्यावेळेस पाहतो की एखाद्या कंपनीचे ते स्टॉल लागलेले असतात आणि त्याचे फील्ड असतात, ते दिलेले असतात. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे रिझल्ट दाखवलेले असतात. हे पीबीआर आहे. मग समजा आपण एखाद्या सिंजंटचं हे घेतलं, समजा मका घेतली, तर त्या मक्याचं त्यांनी ट्रायल दाखवलेलं असतं की फर्स्ट इयरचा रिझल्ट हा आहे, सेकंड इयरचा रिझल्ट तोय, थर्ड इयरचा रिझल्ट तोय. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या ठिकाणी एकतर प्युअर लाईन सिलेक्शन दाखवलं, मास सिलेक्शन दाखवलं किंवा पेडिग्री मेथड दाखवली. कोणत्याही मेथडला जर त्यांनी एक्सप्लेन केलं असेल तर दाखवतात की ह्या समजा पेडिग्री मेथडचा वापर केला तर पेडिग्री मेथडचं हे सीड आहे आणि ह्या सीडला पुढे जाऊन आपण मॉडिफाय करतोय. आणि जर त्यांच्यामध्ये पीबीआर वापरलेलं नसेल तर पुन्हा त्यांना आपण कशाने दाखवतो, तर पीबीटीने दाखवतो. हा फरक समजला का? पीबीटी मध्ये टोटल आपण जेनेटिक मॉडिफिकेशन पाहतो आणि पीबीआर मध्ये टोटल आपण नॅचरल मॉडिफिकेशन पाहतो. ह्या दोघांमधला मिनिंग समजला? या पुढे आपल्याला घ्यायचं ह्या मेथड नंतर आपल्याला पाहायचंय त्यांच्यामध्ये असणारी कंबायनिंग. आता ही कंबायनिंग ऍबिलिटी म्हणजे काय? की ज्यावेळेस कोणताही जीन किंवा कोणताही डीएनए मॉडिफाय होईल त्यांचा ऍबिलिटी पॉवर काय आहे, देन त्यांच्यामध्ये असणारी कंबायनिंग कॅपॅसिटी काय आहे ते आपल्याला इथे घ्यायचंय. सो हा पण पार्ट ऑफ इव्हॉल्युशनरी आहे. देन पुढे आता या सगळ्यांचा आपल्या सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे, त्यांचे सिग्निफिकन्स इन प्लॅन ब्रीडिंग. आता हे सिग्निफिकन्स फार महत्वाचे आहेत. आता सिग्निफिकन्सचा आपण रोल पाहिला तर या ठिकाणी जी लोकल व्हरायटी आहे ही कन्झ्युम होते किंवा ही कन्झर्व राहते. जर लोकल व्हरायटी कन्झर्व राहत असेल तर हा सगळ्यात मोठा यांचा काय झाला, सिग्निफिकन्स. मग लक्षात घ्या, जर आता आपण पाहिलं तर आपलं पॉप्युलेशन वाढतंय आणि जर वाढणाऱ्या पॉप्युलेशनचा विचार केला तर पीबीआर पेक्षा आपण इथे प्रायोरिटी जास्त देतो. कारण जेवढं पॉप्युलेशन वाढते तेवढं फूड डिमांड वाढवावी लागेल आणि जेवढी फूड डिमांड वाढवायची ती इथे वाढेल. कारण या व्हरायटीमध्ये टोटल याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नाहीये की एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला फूड सप्लाय करेल. म्हणून आपल्याला यांच्यामध्ये जी सिग्निफिकन्स व्हॅल्यू पाहायला मिळते ती म्हणजे काय, टू इम्प्रुव्हमेंट इन लोकल व्हरायटी अँड टू कन्झर्व इन लोकल व्हरायटी. मग लक्षात घ्या, लोकल व्हरायटीला आपण इथे सगळ्यात जास्त प्रायोरिटी देणार आहे. देन पुढे आपल्याला काय पाहिजे, यांच्यामध्ये होणारे काही चेंजेस, त्या चेंजेसलाच आपण काय म्हणतो, हेट्रॉसिस आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन. या वर्षीचा प्रश्न आहे. यावर्षी आयोगाने रिसेंटली प्रश्न विचारलाय की हेट्रॉसिस काय आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन काय आहे. जर आपण हेट्रॉसिसचा विचार केला, हा टोटल डिपेंड करतो पीबीआर वरती किंवा पीबीआरचे जे प्रॅक्टायसेस आहे हे प्रॅक्टायसेस मेन्शन करण्याचं काम म्हणजे कोण आहे, तर हेट्रॉसिस. हे आपण त्या कन्सेप्टमध्ये पाहू की कन्सेप्ट काय आहे, आयोगाने विचारलं काय होतं, लिहायचं काय होतं, बॉडी काय असायला हवी होती, कन्क्लुजन काय असायला हवं होतं, सुरुवात कशी करायची होती, हे आपण त्यावेळेस पाहू. देन पुढे पाहिजे आपल्याला सोमॅटिक हायब्रिडायझेशन. आता सोमॅटिक हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट काय आहे, जर आपण याचा विचार केला तर हे वन ऑफ द हायब्रिड आहे. पण यांच्यामध्ये आपण जी जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहतो ही सेम ग्रुपची पाहतो. आणि जर आपण सेम ग्रुपची इन्फॉर्मेशन पाहत असेल तर अशा सेम ग्रुपला आपण काय म्हटलेलं आहोत, सोमॅटिक हायब्रिडायझेशन. हा पॉईंट समजला? आता प्रॉपर एक्सप्लेन करायला एवढा वेळ भेटणार नाही आपल्याला, कारण खूप येते की हायब्रिडायझेशन काय आहे, सोमॅटिक कंडिशन काय आहे, देन जर आपण दोघांना मर्ज केलं तर दोघांपासून होणारी व्हरायटी काय आहे. मग यांचं पुन्हा आपण ह्या मेथडने पुन्हा क्रॉस चेक करतो आणि मग आपण सुपेरियर व्हरायटी डेव्हलप करतो. हे समजलं? लक्षात घ्या, पीबीआर आणि पीबीटी यांचा एकच रोल आहे, टू इम्प्रुव्हमेंट सुपेरियर व्हरायटी. जर आपण एखादी सुपेरियर व्हरायटी इम्प्रुव्हमेंट करत असेल किंवा एखादी सुपेरियर व्हरायटी बनवत असेल तर फायनली आपल्याला यील्ड कसं पाहायला भेटणार आहे, हायर अमाऊंट मध्ये. रोल समजला? देन पुढे आता हे काय सांगतोय मी, कारण ज्यावेळेस आपण कन्क्लुजन कडे जाऊ, कन्क्लुजन मध्ये आपल्याला हे सांगायचं की याचा फायदा काय, याचा बेनिफिट काय, हे का वापरावं, तर एकच, सुपेरियर व्हरायटी. आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची, आपल्याला सुपेरियर व्हरायटी वाढवायची, आपल्याला यील्ड वाढवायचंय, आपल्या कॅश क्रॉप मध्ये तर आपल्याला मेन बेनिफिट्स किंवा सिग्निफिकन्स झाले किंवा मेरिट्स झाले. हे समजलं का? देन पुढे आता त्याचे डिमेरिट्स पण असतील का, डिमेरिट्स किंवा तोटे. जसे आपण सिग्निफिकन्स पाहिले तसे ड्रॉबॅक असतील का? मला एक सांगा, समजा इमॅजिन करा की हे आपलं पूर्ण एक शेती आहे, आपला एक लोकल एरिया आहे. समजा मी पण गहू केला, यांनी पण गहू केला, त्यांनी पण गहू केला, त्यांनी पण गहू केला. ड्रॉबॅक होतील का? येस, ड्रॉबॅक होतील. पहिली गोष्ट, डायव्हर्सिटी लॉस होईल.
डायव्हर्सिटी लॉस होईल. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपल्याला एंडेमिक कंडिशन पाहायला भेटेल. एंडेमिक कंडिशन म्हणजे एखादी कीड येईल किंवा एखादा रोग येईल आणि हा रोग त्याच प्रदेशामध्ये वारंवार येत राहील. आणि जर वारंवार येत असेल तर याला कारण काय झालं, तर आपल्याकडे असणारा लोकल व्हरायटी. म्हणून आपल्याला लोकल व्हरायटीमध्ये चेंजेस करावे लागतात. मग यासाठी गव्हर्नमेंट भरपूर ठिकाणी अवेअरनेस क्रिएट करतं. मग गव्हर्नमेंट म्हणजे आपलं डिपार्टमेंट, आणि आपण आपल्या डिपार्टमेंटचं, आपलं मीन्स ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, म्हणजे काय सांगतं की व्हरायटी बदला. व्हरायटी बदलल्यामुळे आपल्याला त्यांचे पीबीआर प्रॅक्टिसेस चेंजेबल पाहायला मिळतात. त्यांचं ऍडॅप्टेशन बदलतं आणि ऍडॅप्टेशन बदललं की आपल्याला हायब्रिडायझेशन मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. हे समजलं? यापुढे पुढे काय घ्यायचं आपल्याला? ब्रीडिंग. आता या ब्रीडिंग मध्ये आपल्याला काय पाहायचंय की जे काही ब्रीडिंग आहे ते आपण डिसीज साठी घेणारे किंवा पेस्ट रेझिस्टन्स साठी घेणारे. आता हे काय असेल? इमॅजिन करा की समजा मी एक प्लांट आहे, मला काहीतरी डिसीज झाला. समजा मला डिसीज झाला आणि तुम्हाला वाटलं की मला नॅचरल मेथडनेच बरं करायचंय, तर तुम्ही माझी इम्युनिटी पॉवर चेक करताल. आता लक्षात घ्या, यासाठी आपण पाहणारे डार्विनची नॅचरल सिलेक्शन थेरी. नॅचरल सिलेक्शन थेरी सांगते की कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर सस्टेन होत असेल तर तो नेहमी फिट असतो, आणि जर तो फिट असेल तरच तो सस्टेन होतो. मग जर त्याला फिट व्हायचं असेल तर आपल्याला त्या प्लांटला स्वतःची इम्युनिटी बिल्ड करण्याची क्षमता द्यावी लागते. मग लक्षात घ्या, समजा आपण पाहिलं, समजा आपल्याला कधी सर्दी ताप खोकला येतो, आपण कधी कधी मेडिसिन न घेता बरे होतो. मेडिसिन न घेता बरे झालं म्हणजेच काय, तर आपल्याकडे जर ऍडॅप्टेशन इम्प्रुव्हमेंट झालं. सेम पीबीआर मध्ये तेच करतात. समजा एखादा प्लांट आहे, समजा या प्लांटला एखादा स्मट डिसीज झाला, त्या स्मट डिसीज त्यांना ऑटोमॅटिक बरं करण्यासाठी आपण त्यांना सस्टेन करतो, पुन्हा त्याचं जनरेशन ग्रो करतो, पुन्हा ग्रो करतो. एक जनरेशन असं तयार होतं की त्यांच्या इनबिल्ट रेझिस्टन्स पॉवर तयार होते. आणि रेझिस्टन्स पॉवर म्हणजे त्याला आपण क्रॉप इम्युनिटी म्हणतो. आणि क्रॉप इम्युनिटी म्हणजेच आपण काय पाहणार आहे की डिसीज आणि पेस्ट रेझिस्टन्स व्हरायटी. मग लक्षात घ्या, हे आपण दोन मेथडने बनवतात. आता बीटी कॉटन ही एक पेस्ट रेझिस्टन्स व्हरायटी आहे, लक्षात घ्या, मी आता म्हटलेलं. आणि आपण पीबीआर कडे गेलो तर पीबीआर मध्ये आपण ज्या काही व्हरायटी बनवू ह्या नॅचरल सिलेक्शन वरती डिपेंड करतात आणि कम्प्लिटली ते फॉलो करतात डार्विनला. डार्विन मीन्स किंवा डार्विनिझम थेरी. हे समजलं का? पुढे या. पुढे आपल्याला पाहिजे त्यांचा रोल ऑफ इंटर स्पेसिफिक अँड इंटरजेनिक हायब्रिडायझेशन. इंटर स्पेसिफिक मीन्स डिपेंड्स ऑन व्हरायटी. तर आपण कोणत्याही व्हरायटीचा विचार केला तर त्यांच्या व्हरायटीमध्ये जे काही इंटर स्पेसिफिक कॅरेक्टर आहे त्या इंटर स्पेसिफिक कॅरेक्टर नुसार आपण त्यांचं काय पाहणार आहे, तर त्यांच्यामध्ये असणारे जे काही रोल आहे की त्यांचा जो काही हायब्रिडायझेशनचा रोल आहे तो आपण घेणार आहे. देन आता आपला शेवटचा पॉईंट की ज्याच्यावरती आता आयोगाने रिसेंटली प्रश्न विचारला होता तो पाहून घ्या कोणता आहे. रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आता हा पीबीआर मधला पॉईंट नाही, यामध्ये आपण पीबीटी वापरणार. लक्षात घ्या, पीबीटी म्हणजे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आपल्याला विचारलं इथे रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. देन पुढे आपल्याला काय सांगायचं, अँड बायोटेक्नॉलॉजी इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप प्लांट, ते आपण जीएमसी म्हणतो. तर आपण जीएमसीचा विचार केला, सिंपल आहे. मी आता एक्झाम्पल पुन्हा तेच देतो बीटी कॉटनचं. समजा माझ्याकडे हे कॉटन आहे, बीटी कॉटन आहे, मला समजलं यांच्यावरती पेस्ट अटॅक होतोय. पेस्टचा अटॅक होतोय म्हणजे कॉटन बॉलचं उत्पन्न कमी होतंय. उत्पन्न कमी होते म्हणजे आपल्याकडे ऍग्रिकल्चर इकॉनॉमी कमी येते. मग यांना मॉडिफाय करण्यासाठी आपण त्यांच्यामध्ये जर आपण त्या पेस्टचं स्क्रीनिंग केलं तर आपल्याला समजतं की हे यांचे बॉल कन्झ्युम करतात, कॉटन बॉल किंवा लिव्स कन्झ्युम करतात, आणि हे सगळे कन्झ्युम करून ते त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एंटर करतात. म्हणजे आपल्याला अटॅक त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती करावा लागेल. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती अटॅक करायचा असेल तर आपल्याला एकच उपाय, एक तर इन्सेक्टिसाइड वापरा किंवा पेस्टिसाइड वापरा. पण जर ह्याचा आपण खर्च पाहिला तर खर्च जास्त आहे. मग यासाठी आपण काय करतो, एक कॉटनचं प्लॅन घेतलं, कॉटनच्या प्लॅनचा एक डीएनए घेतला किंवा त्यांचा सीडचा डीएनए घेतला किंवा जीन घेतला, त्या जीनला आपण मॉडिफाय केलं. मॉडिफाय कशा थ्रू केलं? जेनेटिक इंजिनिअरिंग. मग यासाठी मेथड्स आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आणि मग त्यामध्ये आपण वेक्टर वापरतो, त्या वेक्टरचं आपण क्लोनिंग करतो. आणि आफ्टर क्लोनिंग जी काही नवीन व्हरायटी तयार होईल त्याचा आपण ट्रायल घेतो. आणि ट्रायल घेतल्यानंतर मग त्याला आपण काय करतो, तर फील्ड वर्कसाठी यूज करतो. हे समजलं का? एकदम सोपं आहे. मग ज्यावेळेस आपण हा सगळं समजून घेऊ, हे तुम्हाला रायटिंग करताना लक्षात घ्या, थेरॉटिकल अँगल नाही करायचं, एक एक्झाम्पल घ्यायचं, त्या एक्झाम्पलला एक्सप्लेन करायचं, म्हणजे आयोगाला समजतं की आपल्याला ही सगळी मेथड माहिती आहे आणि ही मेथड आपण प्रॉपर एक्सप्लेन करू शकतो. मग लक्षात घ्या, कोणतंही एक्झाम्पल घ्या. शक्यतो आपण घेताना मोस्ट ऑफ बीटी कॉटन घेतो, कारण बीटी कॉटन हे आपल्याकडे वन ऑफ द कॅश क्रॉप आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा रोल आपण ऍग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये पाहतो, म्हणून तो पार्ट आपण सगळ्यात महत्वाचा घेतो. हे समजलं का? दोन पार्ट झाले. कोणकोणता? सेल बायोलॉजी आणि दुसरा म्हणजे कोणता आपल्याकडे? पीबीआर. एक काम करा, थोडा श्वास घ्या बरं, आपण लगेच जाऊ पुढे. मला असं वाटतंय थोडे डोळे थकलेत आणि असे होत असेल थोडस. आणि तुम्ही सगळे चष्म्यावाले आहेत त्यामुळे एक सगळे चष्म्यावाले आहेत त्यामुळे एक प्लस पॉईंट असा आहे की डायरेक्ट रेडिएशन येत नाही तुमच्याकडे. चला थोडं स्माइल करा, काहीतरी करा थोडस. हा योगा सगळे चष्म्यावाले आहेत. चला पुढे या. पुढचा पॉईंट सी टेक्नॉलॉजी. एवढाच पॉईंट आहे आपला. इथे आपला सगळा सिलेबस कम्प्लीट होईल. आता
सीड टेक्नॉलॉजीमध्ये काय पाहायचंय. आपण जो आता जीएमसी घेतला, जीएमसी म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप, हा सीड वेगळा असणार आहे. ज्यावेळेस आपण पीबीआर थ्रू कोणत्याही लोकल व्हरायटीला इम्प्रूव्ह करत असेल त्यांचं सीड वेगळं असणार आहे. आज आपण दोन्ही सीडचा विचार केला तर दोन्ही सीडचा समावेश आपण कशामध्ये करणार आहे, सीड टेक्नॉलॉजीमध्ये. मग यामध्ये काय पाहायचंय, सीड प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. मग लक्षात घ्या, पीबीआर मध्ये मी सांगितलं तुम्हाला की आपण काही मेथड रन करतो, जसं प्युअर लाईन मेथड आहे, मास सिलेक्शन मेथड आहे, पेडिग्री मेथड आहे. मग आपण हे मेथड रन करताना आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस त्यांना सीड देतात आपण चेक करतो की ते सीड सुपेरियर आहे की इन्फेरियर आहे. जर आपण कळलं की ते सीड सुपेरियर आहे तर आपण सीडचं काय करतो, प्रोडक्शन, आणि त्या सीडला प्रोड्यूस करून त्यांचं आपण काय करतो, ट्रायलच आपण काय म्हटलं, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. आणि जर आपल्याला समजलं की एक्झॅक्टली इल्ड देतात देन आपण त्यांना सिलेक्ट करतो. हे समजलं का. सो हा सगळा पार्ट आपण इथे पाहणार आहे. देन पुढे आपल्याला घ्यायचंय सीड सर्टिफिकेशन. आता हा आपल्याकडे एक लिगल मुद्दा झाला. लिगल मुद्दा म्हणजे समजा मी एखादं सीड डेव्हलप केलं तर त्याचं सर्टिफिकेशन माझ्या नावाने होईल, आणि जर याला पूर्ण ऑथॉरिटी द्यायची असेल तर देण्याचं काम आयपीआर करतो. आयपीआर म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आय थिंक तुम्हाला एखाद्या सेमिस्टरला असेल हा सब्जेक्ट कुठे कुठे. मग लक्षात घ्या, सो आयपीआरचं काम फक्त एवढंच की लिगल इश्यूज, जे काही लिगल इश्यूज आहेत त्यांच्यापासून संरक्षण हा करतो. देन पुढे काय पाहिजे आपल्याला, सीड टेस्टिंग, जे आता मी बोललो ते, जे आता आपण मेथड घेतलं त्या मेथडमध्ये आपण सीडचं टेस्टिंग करतो, त्यांची आपण ग्रोथ ॲबिलिटी पाहतो, त्यांच्यामध्ये असणारा ऑक्सिन, सायटोकायनिन, जिबर्लिक ऍसिड यांचा रेशो पाहतो, कारण हे सगळे ग्रोथ प्रमोटर आहेत. आणि यांचा रेशो पाहिल्यानंतर आपण ती व्हरायटी किंवा तो सीड काय करतो, सिलेक्ट करतो. देन पुढे आफ्टर सीड टेस्टिंग त्यांचं आपण काय करतो, स्टोरेज, दॅट इज अ कन्झर्वेशन. पुढे घ्यायचे डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड सीड रजिस्ट्रेशन. पॉइंट महत्वाचा आहे. आता लक्षात घ्या, डीएनए फिंगरप्रिंटिंगचा रोल काय असतो, कोणत्याही डीएनएला एक्झॅक्टली आयडेंटिफाय करणं, त्यांचं फंक्शन समजून घेणं, त्यांचं स्ट्रक्चर समजून घेणं आणि त्यांचं ऍप्लिकेशन पर्पज समजून घेणं. मग लक्षात घ्या, मग ते कुणाचं असो, माझा असो, एखाद्या प्लांटचं असो किंवा एखाद्या सीडचं असो, तर सगळ्या ठिकाणी डीएनए फिंगरप्रिंटिंगचा रोल काय असेल, त्यांचं एक्झॅक्टली ऍप्लिकेशन किंवा त्यांचं एक्झॅक्टली जे डीएनएचं स्क्रीनिंग आहे ते समजून घेणं, की ज्यामध्ये आपण पाहतो की त्यांचे न्यूक्लिओटाइडचं नेटवर्क कसं आहे, म्हणजे AGTC हे कशा प्रकारे मॉडिफाय झालेत, आणि मॉडिफाय होताना ए चा रोल काय आहे, जी चा रोल काय आहे, टी चा रोल काय आहे, सी चा रोल काय आहे, हे समजलं ना. AGTC मीन्स ॲडिनाइन, गुआनाइन, सायटोसिन, थायमिन. जर आपण सगळ्यांचा रोल समजून घेतला तर यांच्या बेसिसवरती आपण काय पाहतो, त्यांचं रजिस्ट्रेशन. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जर आता आपण पाहिलं तर आपण सीड कंपनीज पाहतो, प्रत्येक सीड कंपनीच्या व्हरायटी वेगळ्या आहेत. व्हरायटी वेगळ्या आहेत म्हणजे त्यांनी सर्टिफिकेशन केलंय, त्यांनी टेस्टिंग केलंय, आफ्टर टेस्टिंग त्यांनी त्याला स्टोरेज केलंय, त्यांनी त्यांचं डीएनए फिंगरप्रिंटिंग केलंय, आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग करून त्या सीडला काय केलंय, त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. हा सीड कोणी चोरू नये म्हणून त्यांनी काय केलंय, आयपीआर केलंय. हे समजलं, म्हणजे पॉइंट सगळा कोरिलेटेड आहे. देन पुढे आपल्याला पाहायला मिळतात WTO इश्यू. WTO म्हणजे काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जर आपण यांचे इश्यूज पाहिले तर सीडच्या रिगार्डिंग काही इश्यूज असतील तर आपण इथे पाहणार आहेत. हे करंटचा मुद्दा झाला, हा करंटचा मुद्दा, की कोणती व्हरायटी आली, त्यांना इश्यू काय आले. इश्यू येऊ शकतात, एखादी अशी व्हरायटी असेल की ती ह्या जिओग्राफिकल लोकेशनला येईल पण तिकडे येणार नाही, कारण इकडे ऍडप्टेशन वेगळं आहे, तिकडे ऍडॅप्टेशन वेगळं आहे. सो काही इश्यू येऊ शकतात. देन त्यांचा इम्पॅक्ट कशावरती होईल, ऍग्रिकल्चरवरती. मग त्या इश्यूजचा इम्पॅक्ट काय ते आपल्याला पाहायचं आहे, आणि याच्यावरती आयोगाचा ह्या वर्षीचा प्रश्न आहे, बिकॉज करंटचा मुद्दा हा. हे समजलं. चला पुढे आता आपल्याला घ्यायचं प्लांट फिजिओ. आता प्लांट फिजिओ एकदम बेसिक, एकदम सोपा पॉईंट आहे. 3 पॉईंट झाले आपले. पहिला कोणता, सेल बायोलॉजी, देन प्लांट ब्रीडिंग, आणि तिसरा कोणता घेतला, सीड टेक्नॉलॉजी. सोपा आहे, छोटा आहे, फक्त यामध्ये आपण लिगल इश्यूज खूप पाहणार आहे किंवा लिगल मेथड खूप पाहणार आहे. देन पुढे घ्यायचा आपला प्लांट फिजिओ. या प्लांट फिजिओ मध्ये सगळ्यात फर्स्ट आपल्याला त्यांचा प्रिन्सिपल समजून घ्यायचा आहे. मग प्रिन्सिपल कुणाच्या रिगार्डिंग समजून घ्यायचं आहे. समजा इमॅजिन करा मी प्लांट आहे, मला काय लागेल, मला फोटॉन लागेल, लाईट लागेल, मला NPK लागतील, हे माझे मॅक्रो न्यूट्रिएंट झाले. देन मला बोरॉन लागेल, कॅल्शियम लागेल, मॅग्नेशियम लागेल, झिंक लागेल, फॉस्फरस, हे सगळंच लागेल. म्हणजे हे सगळं माझ्या बॉडीमध्ये जाऊन काहीतरी रिॲक्शन करतात. यालाच मी काय म्हणेल, प्लांट फिजिओलॉजी. समजलं. म्हणजे थोडक्यात जर हा पेन मी खात असेल तर बॉडीमध्ये जाऊन काहीतरी होईल, याचं जर काहीतरी होत असेल म्हणजेच याची काहीतरी रिॲक्शन होईल. अशीच रिॲक्शन जर प्लांटमध्ये पाहत असेल देन अशा पॉइंटला म्हणतात प्लांट फिजिओलॉजी, की जी आपण कुणाच्या रेफरन्सने पाहणार आहे, न्यूट्रिशन लाईक इज NPK. देन पुढे आपण त्यांचं ऍब्झॉर्प्शन मध्ये त्यांची फिजिओलॉजी काय असणार. एकदम सोपा पॉईंट आहे, एकदम सोपा. थोडक्यात आपण म्हणतो ना की एखाद्या मुद्द्यावरती एसे रायटिंग करायला आली आपण खूप लिहितो, तसा हा पॉईंट आहे. पण इथे रायटिंग जास्त करायचं नाही, जेवढी डिमांड आहे क्वेश्चनची तेवढीच फुलफिल करायची. देन पुढे पाहिजे ट्रान्सलोकेशन. देन त्यांचं मेटाबॉलिझम मीन्स हे मेटाबॉलिझम आपण कुणाचं पाहणार, न्यूट्रिएंटचं. मेटाबॉलिझम मीन्स टोटल नंबर ऑफ रिॲक्शन.
ऑकर इन एनी लिव्हिंग बॉडी, मग इव्हन तो प्लांट असेल किंवा अॅनिमल असेल. समजा मी माझा विचार केला, मी श्वास घेतोय, ते मी पाणी पितोय, मी काहीतरी खातोय, इव्हन माझ्या बॉडीमध्ये काही बॅक्टेरिया काही व्हायरस जातात, ह्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये काय होणार आहे रिॲक्शन, ह्या टोटल नंबर ऑफ रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे मेटाबॉलिझम. पण हे मी माझं सांगितलं, यांच्यामध्ये आपण काय पाहणार आहे न्यूट्रिएंटचं मेटाबॉलिझम. मग नायट्रोजनचा रोल काय, फॉस्फरसचा रोल काय, पोटॅशियमचा रोल काय, इव्हन जर आपण मायक्रो न्यूट्रिएंटकडे गेलो मग आपल्याला पाहायला मिळतं की कधी कधी पानांना कर्लिंग होतात, क्लोरोसिस होतं, किंवा तिथे स्मर डिसीज येतो, किंवा रश डिसीज येतो, किंवा रेड डॉट डिसीज येतो. मग कशामुळे आले, बिकॉज काहीतरी मेटाबॉलिझम बिघडलं असेल किंवा काहीतरी न्यूट्रिएंट्स कमी गेले असेल. न्यूट्रिएंट्स कमी गेल्यामुळे रेट ऑफ मेटाबॉलिझम कमी झाला, त्यामुळे डिसीज पाहायला भेटला, ऍबनॉर्मल कंडिशन पाहायला भेटली. सगळे नॉर्मल असेल तर प्लांट नॉर्मल असतो, दॅट इज द फिजिओलॉजी. समजलं. आणि देन पुढे आपल्याला काय पाहिजे, सॉइल वॉटर प्लांट रिलेशन. मग यामध्ये पाहिजे टाइप्स ऑफ सॉइल, टाइप्स ऑफ वॉटर, आणि ह्या टाइप्स ऑफ सॉइल टाइप्स ऑफ वॉटर मध्ये प्लांटचा रोल. बिकॉज आपण जर टाइप्स ऑफ सॉइल पाहिलं तर प्रत्येक सॉइल मध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी जास्त आहे किंवा वेगवेगळे. आणि जर न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी असेल किंवा वेगळं असेल तर तिथे येणारे क्रॉप वेगळे, आणि क्रॉप वेगळे असेल तर क्रॉपला लागणारं जे काही कंडिशन आहेत सॉइल वॉटर प्लांट हे बेसिक नीड आहेत. ह्या बेसिक नीड मध्ये आपल्याला काय पाहिजे रिलेशन. जसं वॉटरमध्ये आपण गेलो तर वॉटरमध्ये 4 प्रकारचे वॉटर असतात, कंबाईन वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. हे तीनही वॉटर प्लांट ऍब्झॉर्ब नाही करत, प्लांट फक्त कॅपिलरी वॉटर घेतो. मग हे आपल्याला पाहिजे, एकदम सोपं आहे, एकदम सोपा पॉईंट आहे. देन यांच्या रिगार्डिंग पुढे, आता पुढे काय पाहिजे लक्षात घ्या, हा पण पॉईंट प्लांट फिजिओचाच आहे, फक्त थोडा मॉडिफाय आहे, की ज्यामध्ये आपण केल्विन सायकल घेऊ, लाईट रिएक्शन पाहू, डार्क रिएक्शन पाहू, C3 पाथवे घेऊ, कॅम्प पाथवे घेऊ किंवा C4 पाथवे घेऊ. सो आपल्याला हे सगळं डिस्कस करायचं या वर्षीचा प्रश्न आहे. आणि हे सगळं सायक्लिकल रिप्रेझेंटेशन आहे, इथे सायकल चांगल्या करावं लागतील. मग केल्विन सायकल हे एक आपल्याकडे डार्क रिएक्शन आहे. C4 पाथवे कोणत्या प्लांटमध्ये होईल ते सांगावं लागेल. मग प्लांटमध्ये होताना त्या कोणत्या सेल ऑर्गॅनलमध्ये होईल, मग सायटोप्लाझम मध्ये होईल, पर ऑक्झिझोम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, हे तिघांमध्ये C4 पाथवे होतं. देन पुढे कॅम्प पाथवे, मग कॅम्प पाथवे काय आहे, देन आपला क्रान्स अॅनाटॉमी काय आहे हे सगळं समजून घ्यायचंय. देन पुढे पहा, यांच्यामध्ये पाहिजे प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस आणि त्यांचा रोल. मग प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस कोणते असतात, ऑक्झिन, जिबर्लिक ऍसिड, सायटोकायनिन, एथिलीन, ABA, यांनाच ग्रोथ प्रमोटर, ग्रोथ इनहिबिटर म्हणतात. हे सगळ्यांचा रोल काय आहे, त्यांचा क्रॉप इम्प्रुव्हमेंट किंवा त्यांची क्रॉप प्रोडक्शन. आज आपण सगळ्यांचा विचार केला तर यांची आपण काय पाहणार फिजिओलॉजी. कारण हे ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, हे सगळं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण फ्लावरिंग प्लांटमध्ये पाहतो. आणि फ्लावरिंग प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं की त्यांच्यामध्ये आपण पाहतो सीड डेव्हलपमेंट किंवा त्यांचं जर्मिनेशन. मग इथे सगळ्यात मोठा रोल आपण घेणार आहे डबल फर्टिलायझेशन. वरती आपला एक पॉईंट होता रिप्रोडक्शन, मागच्या पेजवरती रिप्रोडक्शन एक पॉईंट होता. सो रिप्रोडक्शनच्या रिगार्डिंग आपण काय पाहणार आहे डबल फर्टिलायझेशन. आपण या डबल फर्टिलायझेशनचा विचार केला तर याचा मार्फत आपण बनवतो सीड डेव्हलपमेंट, आणि तो सीड पुढे जाऊन जिबर्लिक ऍसिडच्या फॉर्मेशनने काय बनवतो जर्मिनेशन. जर्मिनेशन समजलं, म्हणजे समजा मी आंब्याची कोळी घेतली, मातीमध्ये लावली, ती उगवली, म्हणजेच काय झालं जर्मिनेशन. देन पुढे काय पाहिजे आपल्याला त्यांची डॉर्मन्सी. डॉर्मन्सी हा काय प्रकार आहे, सिंपल आहे, मी काही सीड उगवले किंवा काही सीड मी पेरले किंवा सोईंग केलं, सगळे सीड उगवतात का, नाही. याचा अर्थ काही सीड काय असतात डॉर्मंट. वरती एक कंडिशन शिकलो तर स्टराईल स्टडी, तोच पॉईंट इथे. सो लिंक समजते तुम्हाला, म्हणजे तोच पॉईंट पुन्हा पुन्हा येतोय. मग लक्षात घ्या, वेगळं काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त मॅच्युअर स्टडी करायचा आहे, की जो एकदाच करायचा आहे, एकदाच वाचायचा, पुन्हा वाचण्याची वेळ आलीच नाही पाहिजे. आणि सगळा मॅच्युअर स्टडी आपण एक्झाम्पल थ्रू करणार आहे. आपल्या भरपूर क्रॉप आहेत, भरपूर इम्प्रुव्हमेंट व्हरायटी आहेत, मग ही कशी बनवली असेल, काय केलं असेल, हे फक्त फील आणि इमॅजिन करायचंय. आणि जे फील इमॅजिन करू तेच आन्सर रायटिंग मध्ये लिहायचंय. लक्षात घ्या, एकदम बेसिक सोपा पॉईंट आहे. देन पुढे पाहिजे आपल्याला स्ट्रेस फिजिओलॉजी. मग स्ट्रेस कोणते असतात, वॉटर, हीट, अजून न्यूट्रिएंट स्ट्रेस, अजून काही मायक्रो ऑर्गॅनिझमचे स्ट्रेस असतात, मग त्यांचं प्रमाण जास्त होईल किंवा प्रमाण कमी होईल. मग या स्ट्रेसमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये काय बदल होतात. समजा मी ह्युमन आहे, एकदम नॉर्मल आहे, आता माझी फिजिओ वेगळी, मला उद्या ताप आला, मी वेगळं बिहेव करेल, बिहेव केलं म्हणजे माझी फिजिओलॉजी बदलली सेम प्लांटची. मग प्लांटमध्ये उन्हाळ्यामध्ये कंडिशन काय आहे, पावसाळ्यामध्ये कंडिशन काय आहे, हिवाळ्यामध्ये कंडिशन काय, बिकॉज हे सगळे त्यांचे स्ट्रेस आहेत. स्ट्रेस, मग आता स्ट्रेसमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ रोल पाहायला मिळतो स्ट्रेस हार्मोनचा. मग स्ट्रेस हार्मोन कोणते असतात, ABA आणि इथिलीन. सो आपल्याला यांचा रोल इथे पाहायचा आहे. देन पुढे आता स्ट्रेस कोणते पहा, ड्रॉट, ड्रॉट मीन्स पाण्याचा कमतरता असेल किंवा पाण्याचा. देन पुढे सॉल्ट अँड वॉटर स्ट्रेस, सोपं आहे. सो आपले हे 3 स्ट्रेस इथे पाहायचंय. सो एवढा सिलेबस आपल्याला पेपर 2 मध्ये मी कव्हर करणार आहे, तो म्हणजे कोणता प्लांट बॉटनीचा किंवा आपल्याला काय असणार ऍग्रिकल्चर बॉटनीचा. मग यामध्ये सिंपल लक्षात ठेवा काय घेणार पाहिजे आपण सेल बायोलॉजी, दुसरा आपण घेतला ना आपण PBR, तिसरा आपण
सीड टेक्नॉलॉजी. चौथा आपण आपल्याकडे असणारा प्लॅन फिजिओलॉजी आणि प्लॅन फिजिओच्या रिगार्डिंग आपण हे त्यांचा ऍडव्हान्स सायन्स घेणार आहे. फक्त एकदा रिकॉल करा आपण काय काय पाहिलं. सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे सेलचं सगळं फ्युचर, सगळं पास्ट पाहायचंय, सगळं फंक्शन, सगळं स्ट्रक्चर, सगळं पाहायचंय. सगळं पाहिल्यावरती त्याच्यामध्ये मॉडिफाय करायचंय आणि मॉडिफाय करण्यासाठी मग बायोटेक्नॉलॉजी वापरायची आणि बायोटेक्नॉलॉजी वापरताना मग जेनेटिक इंजिनिअरिंग वापरायचंय, मग तयार होईल हायब्रिड. मी काय म्हणतो कळतंय, म्हणजे सेलचा सगळा अभ्यास केला, अभ्यास करून कसं मॉडिफाय करायचं ते मॉडिफिकेशन म्हणजेच प्लांट बायोटेक्नॉलॉजी तयार केलं हायब्रिड. पण मला वाटलं मला इथे एक लोकल व्हरायटी ही ग्रो करायची, ही सस्टेन ठेवायची, कन्झर्व ठेवायची, मग मी रेफर केलं पीबीआर. मग पीबीआर मध्ये फिजिओलॉजी काय असेल, बायोटेक्नॉलॉजी मध्ये फिजिओलॉजी काय असेल, त्याचा अभ्यास इथे केला. आणि या सगळ्यांचं पुन्हा जे नवीन जनरेशन असेल ते म्हणजे सीड टेक्नॉलॉजी. मग आता सीड टेक्नॉलॉजी मध्ये सीड कसं डेव्हलप करायचं, टेस्टिंग कसं करायचं, सर्टिफिकेशन कसं करायचं, त्यांना लॉ थ्रू कसं प्रोटेक्ट करायचं, म्हणजे आयपीआर काय असेल आणि त्यांचे करंट इश्यू काय असतील. आणि हे इश्यू आपण इंटरनॅशनल लेवलचे घेणार, कारण WTO हे इंटरनॅशनल लेवलचं आहे. मग हे करंट इश्यू पाहणार. समजते, एकदम सिंपल पॉईंट आहे. सो अशा प्रकारे आपला हा सगळा सिलेबस काय होईल, कव्हर होईल. फक्त एकदा काय करा, प्रश्न पाहून घ्या कोणत्या आले मागच्या वर्षी, हे प्रश्न आहेत एकदा पाहून घ्या, तुम्हाला कळेल. स्वतः जर पहिला आपण प्रश्न पाहिला सेल ऑर्गॅनल बद्दल आहे, एकदम सोपं विचारला. डिफाईन सेल. डिफाईन सेल सांगायचंय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एवढं सांगायचंय. देन त्यांना आपण काय करणार आहे, त्यांच्यामध्ये असतात सेल ऑर्गॅन, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन सगळे. देन न्यूक्लियस, प्लाझ्मिड म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा आपल्याकडे असणारा गॉल्गी बॉडी, एंडोप्लाझ्म रेटिक्युलम, व्हॅक्युल सगळे एक्सप्लेन करायचे आहेत. आणि त्या सगळ्यांचं काय सांगायचंय की आपल्याला प्लांट सेलमध्ये कुठे सापडतात आणि त्याचा काय एक्सप्लेन करायचं आहे. मायटोकॉन्ड्रिया त्यांनी सांगितलं ना की मायटोकॉन्ड्रिया डिस्क्राईब करा, सरळ डायग्रामकडे जायचं, डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. आणि जर आपण डायग्राम पाहिली, सिंपल आहे, आपण डायग्राम अशी ड्रॉ करतो पहा. आपण जर मायटोकॉन्ड्रिया पाहिला तर मायटोकॉन्ड्रिया आपल्याला डबल मेम्ब्रेन पाहायला मिळतो, हा आपला मायटोकॉन्ड्रिया. मग सिंपल मायटोकॉन्ड्रिया आपण ड्रॉ करून घेतला. मग यामध्ये आपण दाखवायचं की आपले हे F1 पार्टिकल आहेत किंवा आपण ऑक्सिझोम्स म्हणतो, हे यांचे रायबोझोम्स आहेत, यांच्याकडे हा स्वतःचा एक सर्क्युलर डीएनए आहे. देन यांच्यामध्ये इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे. आणि मग हे पुढे जाऊन प्लांट साठी युजफुल किती आहेत किंवा अॅनिमल आणि प्लांट सेलमध्ये यांचा रोल काय हे एक सांगता येईल. सो प्लांट सेलमध्ये यांचा रोल फार नाही पाहायला भेटत, लक्षात घ्या, कारण प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, पण अॅनिमल सेलमध्ये यांचा रोल फार महत्वाचा आहे. म्हणून आपण जर हा प्रश्न पाहिला तर प्रश्नाच्या अप्रोचमध्ये आपल्याला हे सगळं रायटिंग करून शेवटी हे रायटिंग करायचंय. समजलं. मग आता हे रायटिंग करताना प्लांट आणि अॅनिमल दोघांचं कंपॅरिझन आपण इथे सांगणार, कारण मायटोकॉन्ड्रिया कुठे फंक्शनल आहे, कुठे नॉन फंक्शनल आहे हे सांगायचं. असे सोपे प्रश्न आहेत. सगळे प्रश्न घेत नाही, फक्त पाहून घ्या की प्रश्न कसे आहेत. देन पुढचा प्रश्न पहा, डायरेक्ट विचारले आपल्याला अॅनालिटिकल वे. लक्षात घ्या, पहिला प्रश्न थेरॉटिकल होता, फक्त थेरी सांगायची. दुसऱ्या प्रश्नामध्ये अॅनालिटिकल वे म्हणजे तिथे टेक्निक सांगायची, ही टेक्निक कोणती वापरली. मी काय म्हणतोय कळतंय का, कारण तो जेनेटिक्सचा आहे आणि जेनेटिक्स मध्ये आपल्याला सगळ्या टेक्निकच आहे की ज्यामध्ये PCR असेल, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्निक आहे, देन GMC म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, देन इम्प्रुव्हमेंट आहेत, किंवा PBR मध्ये गेलो मेथड्स आहेत, पेडिग्री मेथड, देन प्युअर लाईन सिलेक्शन मेथड असेल, हे सगळं सांगायचं आपल्याला. सो हा प्रश्न झाला अॅनालिटिकल वेचा. पुढे या, पुढे काय विचारले, DNA रिप्लिकेशन. सो आपल्याला हा पण प्रश्न अॅनालिटिकलच आहे, थेरॉटिकल नाही. थेरॉटिकल फक्त एकच प्रश्न आला. मग हे प्रश्न सांगताना तुम्हाला एक्झाम्पल घ्यावेच लागतील, विदाऊट एक्झाम्पल हे प्रश्न कम्प्लीट होत नाही. सो अशा आपले सगळे प्रश्न आहेत, फक्त एकदा ओव्हरलुक करा कोणकोणते आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला डिफाईन वगैरे असे प्रश्न येतील, हे सगळे डिफाईनचे प्रश्न म्हणजे थेरॉटिकल झाले. इथे आहे पहा पुढे डिफाईन क्रोमोझोम, हा डिफाईन क्रोमोझोम. देन पुढे डॉमिनन्स थेरी, हे सगळे थेरी म्हणलं की पुन्हा तो काय आला, थेरॉटिकल वे आला. एकदा पाहून घ्या फक्त प्रश्न. पेपर दिलाय कोणी, हा पेपर मागच्या वर्षीचा, ओके दिलाय पेपर ओके चालेल, फक्त पाहून घ्या. पाहून झालं की मग आपण थांबूयात. एक पेज घेऊ, अजून एक पुढे प्रश्न आहेत काही, ते पण एक पाहू. हे प्रश्न या टॉपिकवरचे आहेत, जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग. चला झालं पाहून, फक्त ओव्हरलुक करा, हे आपण नंतर घेणार आहे, आपण प्रॅक्टिस पण करून घेणार की रायटिंग कसं असायला हवं. देन पुढे हा प्लांट फ्युजर्सचा आहे. आता आपण पाहिलं C3 C4 प्रश्न आलेला आहे. देन आपल्याला काय करायचं, डिफरन्स सांगायचा आहे दोघांचा, आणि हा दोघांचा डिफरन्स कोणत्या फॉर्म मध्ये सांगायचा आहे, म्हणजे ज्या फॉर्म मध्ये विचार त्याच फॉर्म मध्ये सांगायचं आपल्याला, जी डिमांड आहे तीच पूर्ण करायची. आणि देन त्यांचं काय सांगायचंय, बायोलॉजिकल सिग्निफिकन्स, पण कुणाचं सांगायचंय, C4 सायकलचं किंवा C4 पाथवेचं. देन पुढे आपल्याला काय सांगायचंय, लिस्ट आउट द नॅचरली ऑकरिंग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, आपण PGR म्हणतो. मग ते कोण कोण असतं आपल्याकडे, आपण पाहिलं ना ग्रोथ रेग्युलेटर, ऑक्झिन, सायटोकाइन, तेच एक्सप्लेन करायचे, बाकी वेगळं काहीच नाही. आणि पुढे या,
पुढे आपला काही प्रश्न आहेत की सिग्निफिकन्स, आता हे सीडचे प्रश्न आहेत. मग आता सीड सर्टिफिकेशन काय, ही हा प्रश्न जो आहे हा अनालिटिकल किंवा थेरॉटिकल नाहीये, ही एक डिमांड आहे की आपण समजा सर्टिफाय करतोय तर मग रूल काय आहेत, रोल काय आहेत, कुणाची परमिशन घ्यावी लागते, त्याला कसं फॉलो करावं लागतं, त्याला लिगल सपोर्ट कसा द्यावा लागतो, हे सगळं सांगायचं यामध्ये. सो थेरॉटिकल किंवा अनालिटिकल प्रश्न नाहीत, हे प्रश्न फार वेगळे आहेत. तर हे पाहून घ्या. देन सीड प्रोडक्शन, देन रोल ऑफ प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज, यांचा रोल काय असेल तो सांगायचा आहे. मोस्ट ऑफ हे सांगताना आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून आपल्या डोक्यामध्ये काय तेच मोस्ट ऑफ मेन्शन करायचं त्या ठिकाणी. आणि देन सगळ्यात शेवटचा प्रश्न कोणता तिसरा तोही पहा. देन जेनेटिकल आणि फिजिकल प्युरिटी टेस्ट करायचंय की जो आपण सीड ग्रो केलाय त्या सीडचे फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड काय रिझल्ट मिळतोय, त्या रिझल्टची आपण काय चेक करणार आहे, त्यांच्या जेनेटिकल डायव्हर्सिटी आणि त्यांची प्युरिटी. समजलं? सो आपला हा सगळा पार्ट म्हणजे आपल्याला पेपर 2 मध्ये असणारा जो काही ऍग्रिकल्चर बॉटनीचा पार्ट आहे तो कव्हर करायचा इथे. चला, काही शंका असेल तर विचारा. मी माझा इंट्रो दिलता का सुरुवातीला? इंट्रो नाही दिला, डायरेक्ट चालू केलं का आपण हे? ओके, हा देतो, इंट्रो पण देतो. नाही तर असं व्हायचं की सगळं शिकलो, कुणाकडून शिकलो हेच माहित नाही. इंट्रो पण देतो. चला, हे एकदा पाहून घ्या. काही शंका वाटली का? ज्यावेळेस प्रत्यक्ष सिलेबसला चालू होईल, म्हणजे आपण सुरुवात करू त्यावेळेस बोर नाही होण्याची खात्री मी घेईल. आता बोर का झाला असेल का, सगळं सिलेबस आहे, आपण एक्झॅक्टली पॉईंटकडे गेलोच नाही ना. ज्यावेळेस पॉईंटकडे जाऊ त्यावेळेस आपण त्याला डिकोड करू प्रॉपर. चल, काही शंका असेल तर विचारा. ऑनलाईन तुम्ही विचारा, काही शंका असेल तर. शंका नसेल थांबायचं आपण इथे. हा, माझा इंट्रो देऊन घेतो थोडक्यात. मी सिद्धार्थ डावकर, माझं शिक्षण ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर MSc बॉटनी आहे आणि बॉटनी नंतर टीचिंग जवळपास 7.5 वर्ष टीचिंग करतोय. मग त्यामध्ये सायन्स आणि बॉटनी हे 2 पार्ट टीचिंग करतो. बस एवढंच इंट्रो, बाकी काहीच नाही. चला, काही शंका असेल विचारा, नसेल आपण थांबूया तिथे. आहेत? नाही, चला डन. ऑनलाईन तुमच्या काही शंका असेल तर विचारा, शंका नसेल क्लिअर किंवा डन कमेंट करा. ऑनलाईन शंका असेल विचारा, शंका नसेल तर क्लिअर किंवा डन कमेंट करून सांगा. यशोदीप सर, जे आन्सर रायटिंग असेल ते आपण प्रत्येक पॉईंट मध्ये पाहू, की ज्यावेळेस आपण तो पॉईंट घेऊ त्या पॉईंटला प्रॉपर एक्सप्लेन करू. एक्सप्लेन झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाहू की त्याची बॉडी काय आहे, कन्क्लुजन काय आहे, इंट्रो काय आहे, हे त्यावेळेस सांगितलं जाईल. येस, अजून काय वेगळं? आता आपण फक्त सिलेबस डिकोड केलाय, सो त्यामध्ये आन्सर रायटिंग केलं जाईल. आणि आन्सर रायटिंग करताना आपल्याला मोस्ट ऑफ त्यांच्या डिमांडकडे फोकस करायचं की प्रश्नाची डिमांड काय आहे आणि तीच डिमांड आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये फुलफिल करायची आहे. ओके, अजून काही शंका असेल तर विचारा.
अजून काय असेल विचारा शंका. चालेल.